सर नमस्कार, गुड आफ्टरनून. द कोर इन्फिनिटी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आपलं जे फाउंडेशन बॅच आहे त्याचा आजचं तिसरा दिवस आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजून ॲडमिशन घ्यायचे आहे, ज्यांना अजून अडचण आहे ॲडमिशनच्या असतील, लिंकच्या असेल, परवापासूनचं लेक्चर हे ॲपमध्ये असणार आहे कंपल्सरी. इंट्रोडक्शन टॉपिक्स होते, इंट्रोडक्शनचे लेक्चर्स होते, म्हणून ते आपण काय करतो यूट्यूबवर पण येतो आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. चला, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. माझा आवाज क्लिअर येतो आहे का तेवढं एकदा सांगा मला, म्हणजे मी आजचं सेशन्स काय करतो स्टार्ट करतो आहे. आजचं आपलं जॉग्रफी हा टॉपिक आपण GSचा स्टार्ट करणार आहे. भूगोल हा विषय GSच्या दृष्टीने, मग ती GS प्री असेल किंवा GS मेन्स असेल, या दृष्टीने भूगोल पूर्ण विषय आपण समजून घेणार. त्यातले प्रश्नसुद्धा आपण बघूया काय स्वरूपाची प्रश्न विचारल्या गेलेली आहेत, जेणेकरून मला अभ्यासाची दिशा क्लिअर होतो. तसा हा अभ्यास टॉपिक आज असणार आहे, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो आज यस चालू करू. माझा आवाज आणि सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का? एकदा फक्त यस वरून टाका मला. दीपक, आज दीपकला पण मी ऑनलाईन बोललो. दीपक आला इथं ऑफिसला, फक्त मी खाली घेतोय, तो वर आहे. हर्ष यस, चालेल, स्टार्ट करायचं. मग आता आजचा मुख्य विषय हा जो आहे लक्षात घ्यायचा आहे आपला, तो म्हणजे भूगोल हा विषय आपल्याला अभ्यासायचा आहे. भूगोल या विषयाचे असणारे प्रमुख गोष्टी आज आपण आजच्या सेशनमध्ये समजून घेऊ. फक्त मी सांगेल, माझं झालं की इकॉनॉमीचं इंट्रोडक्शन असेल, अर्थव्यवस्थेचं, जे गजानन भस्के सर घेतील. यस यस सतीश का. त्याच्यानंतर उद्या इतिहास आणि सामान्य विज्ञान उद्या क्लासमध्ये पण असणार आहे, आणि याच्यात पण अशा गोष्टी लक्षात घ्या. आत्ता माझ्या लेक्चरनंतर अर्थव्यवस्था, उद्या इतिहास, आणि मग परत सामान्य विज्ञान, आणि परवापासून आपल्या ॲपचं लेक्चर स्टार्ट होईल, किंवा ऑफलाईनचे लेक्चर्स क्लासमध्ये जे विद्यार्थी आहे त्यांसाठी ते लेक्चर स्टार्ट होईल. आपण स्टार्ट करूया भूगोल या विषयाचं लेक्चर. भूगोल हा विषय आपल्या असणाऱ्या एकूण MPSCच्या प्रीच्या दृष्टीने, मेन्सच्या दृष्टीने, पण GSच्या अँगलने आपण बघू. आता फारसं आपल्याला ऑप्शनविषयी बोलायचं नाही आहे, ऑप्शनचं लेक्चर नंतर असणारच आहे, पण त्या विषयाने आपण आज भूगोल हा विषय समजून घेऊया. इज इट क्लिअर? यस दीपक, येऊ का? बरं ये खाली, एक ये तू खाली ये दीपक. क्लास नाही दिसतो, स्टुडिओ, तू खाली ये. दीपक तू ये, तू माझा आवाज ऐकला असेल. एक चेअर घेऊन यायचा आहे. आज स्टुडिओ होते, आज क्लास इकडं सगळं बंद असल्यामुळे, आपल्या गुढीपाडव्यामुळे क्लास बंद होता, म्हणून मी स्टुडिओतनं घेतोय. पण तू ये, तू याच्यात आहे, तुला सर देतील, सरांना सांग सरांनी बोललो म्हणून तू बस. नंतर प्रणव असेल, श्याम असेल, आणि शतीक्षा. चला मी स्टार्ट करतो मग आजचं सेशन. ओके, आज आपल्याला भूगोल हा विषय आपल्या GSच्या आणि याच्या मेन्सच्या दृष्टीने आपण समजून घेऊया भूगोलाचा अभ्यास. आता मी तर तुम्हाला काल सांगितलेलं आहे, मी अजून हेच सांगेल, हा माझा विषय म्हणून मी सांगत नाही आहे. माझं म्हणणं आहे भूगोल आधी तुम्ही अभ्यासावा. कुठल्याही विषयांचा अभ्यास करताना, इतिहास असेल, राज्यघटना असेल, अर्थव्यवस्था असेल, हे जे काल आपण GS आपण काल बघताना आपण प्लॅन पण बघितला, आम्हाला ते 4 GSचे विषय अभ्यासायचे वगैरे. पण माझं म्हणणं आहे त्यातला पहिला अभ्यास हा भूगोलाचा करा. कारण भूगोल समजलं तर बट ऑब्वियस इतिहास समजायला इझी जातं. भूगोल समजला तर बट ऑब्वियस तुमचं इकॉनॉमी समजायला इझी जातं. कारण की तुम्हाला ज्यावेळेस इथं प्रदेशाचा याचा उल्लेख होता, त्याला इथं उल्लेख होता, घे बाहेरची खुर्ची घे, त्यात टाकून दे, साधी प्लास्टिकची, ऑफिस माझ्या केबिनमधनं घे. ओके, तर त्याचा अर्थ असा की तुम्हाला जर भूगोल कळत आहे, बाकीच्या गोष्टी सध्या रिलेट करता येतात, आणि इतक्या लवकर रिलेट होईल, तुम्हाला अंडरस्टँडिंगला काय जातात, इझी जातात, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. सो म्हणून मी म्हणतो की पहिला विषय भूगोल अभ्यासायचा. आता भूगोल अभ्यासताना प्रत्येकाला वाटते की सर खूप फास्ट विषय आहे. आता इथं मी जगाचा नकाशा ठेवलेला आहे, बरोबर आहे, इथे जगाचा नकाशा ठेवलेला आहे. मग तुम्हाला वाटेल सर अरे बापरे, जगाचा नकाशा, इथे किती मोठा सिलेबस आहे आणि किती व्हास्ट आहे का? अजिबात नाही. मी आधीपासून सांगतोय, हा सिलेबस इथं काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. हा सिलेबस तुमचा अंडरस्टँडिंग बेस आहे, याला नकाशाचा आधार आहे. लक्षात घ्या, जितकं तुम्ही नकाशा आधारे कराल, हे तुमचा याचा डेटा जरी दिसायला व्हास्ट असला तरी तो आपण कॉम्पॅक्ट करू शकतो आणि इझी अभ्यासू शकतो. हा यातला बेनिफिट आहे, हे इथे लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो आपण या वेनी इथं लक्षात घेऊया. म्हणून मी आज स्टार्ट करतोय तो आपला भूगोलाचा पहिला टॉपिक आपण म्हणूया, पहिला विषय आपण समजून घेऊया. आता हे बघायला जरी आम्हाला लहानपणी पण आम्ही शिकलो आहे ना, भूगोल जर कोणी म्हटलं, भू म्हणजे भूमी, जिओ म्हणजे अर्थ, बरोबर आहे, आणि ग्राफी म्हणजे त्याचा असणारा एकूण असणारा अभ्यास, असं त्याला जिओग्राफी असं आम्ही म्हणतो. लक्षात घ्यायचं आहे, पृथ्वीचा अभ्यास म्हणजेच भूगोल. आणि भूगोल म्हटल्यानंतर आता इथं दिसताना जरी आपल्याला काय दिसलं आहे की या स्वरूपाचं हे दिसतं, बरोबर आहे. राज्यसेवेची बॅच घेणार आहे, पण सर मी आता 3rd इयरला आहे. मग सर मी आत्ता सिलेबस कंप्लीट करू, कोर्स घेऊ, की आत्ता सेल्फ करू आणि कोर्स घेऊ? मग एक सांगा ना सर. कोर्स घे आणि मग सेल्फ केल्यानंतर दिशा फार भरकटते.
सेल्फ केलेलं मी परत सांगतोय, सेल्फ मी असं म्हणत नाही तुम्हाला तुमचा जो कोर्स आहे तुम्हाला विकायचा आहे, तुम्ही ते विकायला बसले, बरोबर आहे, ते तर फॅक्ट आहे, त्याला मी नाकारणार नाही आहे. पण क्लासचा दिशा क्लासमुळे मिळते. नक्की काय वाचावं, कसं वाचावं, मग तू वर्षभर अभ्यास करशील आणि मग कोर्स करशील, तर ऑलरेडी वर्षभर तू डायरेक्शन लेस अभ्यास का करतो असं माझं एवढंच म्हणणं आहे. इज इट क्लिअर? सो प्रणव, इट विल बी फाउंड मी आणि तू फाउंडेशन तर जॉईन कर. तू फाउंडेशन केलं की तुला अंदाज येईल आणि त्याच्यावर तुला समजेल, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. येस 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 प्रशांत, गुढीपाडवाची तुम्हाला पण सुद्धा, तुला पण हार्दिक शुभेच्छा. पाहिजे पाणी पे, हां हे कर. चला मग मी स्टार्ट करतो आजचा टॉपिक. आता पहिलं भूगोल म्हटल्यानंतर मी काल पण सांगितलं, तुम्ही एक लक्षात घ्या, मी परत सांगतोय, मी नंतरही सांगत राहील. आणि माझं काम आहे तुमचा GSचा अभ्यास करताना सर्वात पहिला विषय कुठला अभ्यासायचा आहे? भूगोल. मग ते भूगोलाचे तुम्ही काय करा, स्टेट बोर्ड वाचा इथपासून जरी स्टार्ट केलं. माझं म्हणणं GS स्टार्ट विथ द जॉग्रफी एनी हाऊ, बिकॉज वन्स यू अंडरस्टँड द जॉग्रफी, अरे भूगोलच का, आता किती तुम्ही इकॉनॉमी वाचलं, भारतातली इकॉनॉमी आज नाही म्हटलं तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत बसके सर एक्सप्लेन करतीलच की एकूण असणारी जास्त लोकसंख्या कृषीमध्ये एंगेज आहे, ॲग्रिकल्चरमध्ये एंगेज आहे. का तर भारताचं हवामान वातावरण कृषीसाठी फार चांगलं आहे. जेव्हा आम्ही आकडेवाऱ्या बघतो, जेव्हा मी आता तुम्हाला सांगेल ॲग्रो इकॉनॉमी काय असते, कृषी अर्थव्यवस्था, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की भारत आपल्या कृषीमध्ये कुठल्याही पिकांमध्ये मोस्ट ऑफ द पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकामध्ये भारत येतो. मग जर कसा इतकं चांगलं आहे तर मला भूगोल समजला पाहिजे. भूगोल जर कळला तर मला या बेसिक गोष्टी कळतात. म्हणून मी म्हणतोय भूगोलाचा अभ्यास पहिले करायचा आहे, हा मी सांगतोय. कसा करायचा, कुठून करायचं, मी पूर्ण एक्सप्लेन करतो. आता कसं वाचलं पाहिजे काय, आणि भूगोल काय डोक्यात फिट बसला पाहिजे की UPSC किंवा MPSC म्हटल्यावर भूगोल असाच असतो. जर तुमच्यातले काही प्रश्न येतात, सर्व कंबाईनचा भूगोल काय असतो तो पण मी सांगेल आता की कंबाईनचा भूगोल म्हणजे काय, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इथं तुम्ही लक्षात घ्या. इज इट क्लिअर? मग स्टार्ट करूया भूगोल. आता आपल्याला क्लिअर काय करायचं आहे, भूगोलाचा असणारा तुमचा सिलेबस मी कव्हर करून देतो. त्यानंतर आता असणारे रेफरन्स बुक नेमके कुठले वापरायचे, HF वारंवार जे प्रश्न येतात त्याला सुद्धा आपण काय करूया, क्लिअर करूया. आणि त्या वेनीच इथं आपण सगळा सिलेबस समजून घेऊया आपल्या भूगोलाचा. आता लक्षात घ्या, पहिली ही कटआउट आहे, इट्स अ प्रीचं, हे 7 विषय प्रीला. त्यातलं तुम्हाला सर्वांना माहिती हा सिलेबस दिलेला आपला ॲज इट सिलेबस आहे. मी ॲज इट सिलेबस समोर ठेवला. आपल्याला फोकस काय करायचा आहे, आता तिसरा जो घटक दिलेला विषय दिलेला आहे, महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल असा शब्द वापरला बघा. काय वापरला त्यांनी? महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. बरोबर आहे. महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा कुठला भूगोल म्हणतात ते? प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक, हे 3 शब्द समजणं गरजेचं आहे. आता कसं होतंय, दरवेळेस आयोग एक ओळ देऊन मोकळं झालं. हो, सिलेबस म्हणजे काय, आयोग किती ओळ देऊन मोकळं झालं आहे? एक ओळ. या एका ओळीवर भारताचे 10 टॉपिक्स तयार झालेले आहे, महाराष्ट्राचे 10 टॉपिक्स तयार झालेले आहे, आणि प्राकृतिक भूगोलाचे जवळजवळ 13 टॉपिक तयार आहे. मला 33 टॉपिक्स करायचे. यांनी किती दिले शब्द? हार्डली 5 ते 6 शब्द दिलेले आहे, एक ओळ दिलेली आहे. मी कसं डिफाईन, मी नवीन विद्यार्थी आहे, मी नवीन विद्यार्थीने अभ्यास करायला सुरुवात केली. सरांनी सांगितलं आमच्या सिलेबस पाठ झाला पाहिजे, सिलेबसहून अभ्यास करायचा. सिलेबस एका ओळीत कसा कळणार तुम्हाला? तिथं 33 टॉपिक दडलेले आहे. समजू शकतं का 33 टॉपिकात दडलेले आहे म्हणून? कशावर ना? एका ओळीत. मग आता हे लक्षात घ्या, बघ सर कशावर तुम्ही तरी 33 टॉपिक काढले, हे प्रश्न आहे ना. आयोगाने दिले का 33 टॉपिक? नाही दिले. मग तुम्ही कसे काय ठरवले 33 टॉपिक? त्याच्यासाठी पहिला मी मेन्सचा सिलेबस बघणं गरजेचं आहे. किती? मेन्सचा. मेन्सला आणि प्रीला धरून आपल्याला आयोगाचे प्रश्न, UPSCचे प्रश्न, शेवटी तुम्ही एका ओळीचा सिलेबस देता, पण प्रश्न तर कुठला विचारता ना, त्याच्यावरून आम्हाला काय तयार करायचं आहे? टॉपिक तयार करायचं आहे. आणि तुम्ही शाळेचा अभ्यासक्रम काय होता तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला धडे माहीत राहायचे, धड्यावरचे प्रश्न तसंच इथं करायचे. धडे माहीत पाहिजे, धडे वाचायचे, धड्याचे प्रश्न काय आहेत त्या प्रश्नांची प्रॅक्टिस. दॅट्स इट. आपण तिथपर्यंत पोहोचतो, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. मग या वेनी मी तुम्हाला म्हणतोय, हा सुद्धा यस कार्तिक, इथं कोण आहे नंतर? प्रज्ञा. इज इट क्लिअर का? मग आता 3 शब्द लक्षात ठेवायचे. पहिले कुठला? महाराष्ट्र, भारत, जगाचा भूगोल. ओके, इतका महाराष्ट्र पण भूगोल अभ्यासायचा आहे, भारताचा पण आहे, जगाचा पण आहे, ठीक आहे. पण तसाच नाही, जगाचा प्राकृतिक पण पाहिजे, जगाचा सामाजिक पण पाहिजे, जगाचा आर्थिक पण पाहिजे. भारताचा सामाजिक पण पाहिजे, आर्थिक पण पाहिजे, प्राकृतिक पण पाहिजे. महाराष्ट्राचा पण सामाजिक, आर्थिक, प्राकृतिक. सर काय लावलंय सामाजिक, आर्थिक, प्राकृतिक? हे काय आहे? सोपं आहे, मी समजून सांगतो. ठीक आहे, ही शब्दरचना आहे, ही शब्दरचना आपण डील किंवा तोडू शकतो, ती मी समजून सांगतो आणि त्याप्रमाणे आपण ती तोडली पाहिजे. इज इट क्लिअर? हा एक प्रीला दिलेला सिलेबस. आता मी येतो आपल्या मेन्सच्या सिलेबस. हा इंग्लिशमध्ये पण एकदा दाखवतो. इंडिया वर्ल्ड जॉग्राफी, बरोबर आहे. फिजिकल,
सोशल इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड. आता हा ॲक्च्युली UPSCचा सिलेबस आहे. फक्त आता इंडियाच्या ऐवजी काय टाकलं आपल्या महाराष्ट्र असल्यामुळे MPSCल्यामुळे तुम्हाला काय टाकून दिलं आहे, महाराष्ट्र पण टाकलेलं आहे. बरोबर नाही, महाराष्ट्र पण काय केलेलं आहे, ॲड केलं आहे. का, तो तुमची MPSC आहे ना. UPSCने महाराष्ट्र कशाला टाकेल ना, UPSC इंडियन वर्ल्डबद्दल बोलेल फक्त. इज दॅट क्लिअर. पण तेच शब्द आहे जे आपण ट्रान्सलेट केले होते तसे शब्द आहे. हा पॉईंट लक्षात घ्या. नाव नेक्स्ट आता आहे तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमाकडे. इंग्लिश आणि मराठीत दोन्ही दाखवतोय, दोन्ही आपण डिस्कस करू. ओके. आणि हे PDF येत जाईल आपल्या ग्रुपवर. उद्यापासून PDF पळायला स्टार्ट होईल. लक्षात घ्या. आता पहिला शब्द काय, सायलेंट फीचर्स ऑफ द वर्ल्ड्स फिजिकल जिओग्राफी. म्हणजे हे तर क्लिअर आहे, जगाचा भूगोल वाचायचा. वर्ल्ड म्हणजेच काय, जग. फिजिकलचा शब्द काय होते, प्राकृतिक भूगोल. मी समजून सांगतो तुम्हाला प्राकृतिक भूगोल काय वगैरे आहे. लक्षात घ्या. मग दिलं आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ द की नॅचरल रिसोर्सेस ऑफ द वर्ल्ड. त्यानंतर फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द लोकेशन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी इंडस्ट्री उद्योग. त्यानंतर इम्पॉर्टंट जॉग्राफिकल फेनॉमिनॉन सच ॲज द भूकंप, अर्थक्वॅक. मी कालच टाकलंय बघा, एक लेक्चर टाकलं बरोबर ना भूकंपाचं. अर्थक्वॅक, सुनामी, ऑल्कॅनिक ॲक्टिव्हिटी याच्यावर प्रश्न पडतात आता आपल्याला मेन्सला आणि प्रीला सुद्धा. त्यांनी दिलेला सिलेबस आहे, त्यावर घटना घडल्या त्या घटनेला धरून प्रश्न विचारतील ना आयोग. इतकं तर इझी आहे. जॉग्राफिकल फीचर्स अँड द लोकेशन चेंजेस क्रिटिकली जॉग्राफिकल फीचर्स इन्क्लुडिंग वॉटर बॉडीज अँड आईस कॅप्स वगैरे. आता याच्यातलं एक्झॅक्ट मराठी दाखवतो कळा. हे आयोगाने दिलेलं आहे MPSCनं. जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये. त्यांनी काय म्हटलं होतं, सायलेंट फीचर्स. हे काय म्हणते, जगाचा प्राकृतिक भूगोल आणि त्याची असणारी वैशिष्ट्ये. जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण. नैसर्गिक साधन संपत्ती, नॅचरल रिसोर्सेस, त्याचं काय पाहिजे, वितरण पाहिजे. कुठल्या कुठल्या देशात आहे, आपल्या देशात कसं आहे. दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यासह प्रामुख्याने कुठं फोकस आहे, दक्षिण आशिया किंवा भारतीय म्हटलं त्यांनी. प्रामुख्याने फोकस कुठं आहे, इथं जास्त इम्पॉर्टंट फोकस आहे. हा पण पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. सर ऑप्शनलचे विक्रम चव्हाण सर ॲक्शनचे येस येस येस. नाही आता तुझी जी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच असणार आहे विक्रम, त्याच्यात ऑप्शनल प्लस GS पण असणार आहे. ओके. पण जे फक्त ऑप्शनल लावतील त्याची वेगळी ऑप्शन असणार आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. कारण ऑप्शनल सगळेच नाही आहे ना आपल्याकडे. आपल्याकडे PSIR आहे, आपल्याकडे जॉग्राफी आहे, आपल्याकडे हिस्ट्री आहे, आपल्याकडे सोशलॉजी आहे. सध्या तरी 4 ऑप्शनल 4 फॅकल्टीज आपल्या जे घेऊ शकतील. ओके. ह्या लक्षात घ्या, सगळेच विषय शक्य होत नाही. दुसरं काय दिलेलं आहे बघा परत, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, हालचाली, चक्रीय वादळ, बरोबर आहे, चक्रीवादळ ज्याला आम्ही म्हणतो, इत्यादी अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान, महत्त्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये. जलाशय आणि हिमनग यासह तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल, अशा बदलांचा परिणाम म्हणजे करंट रिलेटेड. मी आज एक लेक्चर उद्या येईल, आज आता मी रेकॉर्ड करतोय. आता आपलं लेक्चर झालं की ते लेक्चरचं नावच आहे, तुम्हाला माहीत असेल, काल सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला आहे. तुम्हाला करंट वाचायचं आहे. आपलं लेक्चर चालू होईलच आणि पहिलं दुसरं लेक्चर्स मी करंटचं घेईल, बिकॉज ते करंट वाचून जमलं पाहिजे GS सोबत काय आहेत. आणि नोट्स मेकिंगचं ही प्रायोरिटी आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर तुम्हाला लेक्चर, तुम्हाला हे माहीत असेल, सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की स्वच्छ पर्यावरण, स्वच्छ हवामान हा आमचा मूलभूत अधिकार आहे. आर्टिकल 14, आर्टिकल 19G, 21A लक्षात घ्यायचं आहे. आर्टिकल 48A, आर्टिकल 51A इतका सगळ्यांचा उल्लेख सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. 100% येणाऱ्या परीक्षेत त्याच्यावर प्रश्न असणार आहे. तो प्रीमध्ये पण असणार आहे, तो मेन्समध्ये पण असणार आहे, तो भूगोलाला धरून पण असणार आहे, तो राज्यघटनेला धरून पण. कारण की आता ज्या घटना घडते, तुम्ही ॲज अ अधिकारी उद्याचे अवतीभोवतीच्या घटना माहीत पाहिजे ना, काय घडतंय कसं घडतंय. तर त्यावेळी तुम्हाला फोकस करावं लागेल तुमच्या टार्गेट अभ्यासावर. मग त्यावेळी लक्षात घ्यायचं आहे, हा तिथे मी म्हणतोय की प्राणी यांच्यातील बदल आणि अशा बदलांचा परिणाम काय होतोय, त्याच्या आजूबाजूला घटना काय घडताय, असा तुम्हाला दिलेला सिलेबस आहे. मग हाच मी एकदा टाईप केला सिलेबस, मुद्दाम टाईप करून ठेवला. तो सिलेबस तुम्हाला द्यायसाठी तो मी तुम्हाला फॉरवर्ड करेल. सेम तोच लिहिला, फक्त मराठीत लिहिला, इथं टाईप केलेला आहे. आता या सर्वांचा आम्हाला सर्व माहिती आहे असा सिलेबस आहे. हा झाला पेपर 1 GSचा. आता मी आलो पेपर 3 मध्ये GSचा. GSचा पेपर 3 म्हणजे तुमचा असणारा अर्थव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान आणि त्याच्यातलं आपत्ती व्यवस्थापन आणि अशा सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत असणारा कनेक्ट आहे. कोणाशी कनेक्ट. मग सर GS3 मध्ये काय दिलेलं आहे बघा, इथे दिलं मेजर क्रॉप्स, किंवा मी मराठीत दाखवतो, इंग्लिश ज्यांना पाहिजे त्यांनी फक्त मला कमेंट टाका, मी इंग्लिश दाखवतो. देशाच्या विविध भागातील मुख्य पिके व पीक पद्धती म्हणजे कृषी आला, आता ॲग्रिकल्चर आलं ना. एका साईडला भूगोल, दुसऱ्या साईडला ॲग्रिकल्चर, बरोबर आहे. विविध प्रकारचे सिंचन पद्धती, तुमच्या सिंचनाची सोयी कुठे, विहिरीने करता, कालव्याने करता, डीप इरिगेशन करता, स्प्रिंकलर वापरता, असं आहेच ना सिंचन बरोबर आहे. तलावाने पाणी आणता, दॅट इज द इरिगेशन सिस्टीम, बरोबर आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके.
त्याच्यानंतर शेती उत्पादनाची वाहतूक विपणन मर्यादा संबंधित अडचणी शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान, म्हणजे शेतकरी पेरण्यापासून पीक पद्धतीपासून माल काढण्यापासून तर विकेपर्यंत, त्याला विपणन म्हणतात तुम्ही, मार्केटिंग लक्षात घ्यायचं आहे, इथपर्यंत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि त्याला ई टेक्नॉलॉजीचा आधार काय आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान, सबसिडी, तुम्ही एपीएसपी शब्द ऐकला की नाही, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत हा शब्द ऐकला असेल ना. आपण म्हणतो ना सध्या सोयाबीनचा भाव 4 वर पडलेला आहे, गव्हर्नमेंटचं अनाऊन्स केला 4000 मिनिमम सपोर्ट प्राइस, कसा आहे ती 3600 काहीतरी आहे फक्त, बरोबर ना, कापसाचा. मग लक्षात घ्या मिनिमम सपोर्ट प्राइस काय आहे, त्याचा संबंध काय, त्याचा आंतरराष्ट्रीय संबंध काय हे पण समजणं गरजेचं आहे. उद्या प्रांत अधिकारी झाल्यावर तुमच्याकडे अनिल अंबानी, मुकेश अंबानी, अदानी येणार नाही आहे साहेब आमचं काम करा म्हणून. येणार कोण आहे, शेतकरी येणार ना. आमच्या समस्या सोडवा, आमच्या पिकाला पाणी नाही, उन्हाळा सुरू झाला आहे, आम्हाला पाणी पाहिजे, आमच्या इथं व्यवस्थित रस्ते नाही, आमच्या इथं शाळा नाही आहे, आमच्या इथं आरोग्य सुविधा नाही आहे. येणार कोण तुमच्या इथं, सामान्य लोक येणार का नाही येणार, शेतकरी येणार की नाही येणार. तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम समजले पाहिजे ना. तुम्हाला थोडी सांगणार अंबानी काय आवश्यक आहे, अदानी अंबानीला ते तुम्ही काय संबंध त्यांचा तुमचा, अजिबात नाही. लक्षात घ्यायचं आहे हे सामान्य लोकांसाठी, जनरलाइज असणाऱ्या लोकांसाठी ज्या ज्या गोष्टी आहे त्या आधारावर आपल्याला काय करावं लागतो, विचार करावा लागतो. म्हणून शेती महत्त्वाचं आहे. याच्यात किमान आधारभूत किंमत, सार्वजनिक वितरण प्रणाली, मर्यादा सुधारणा, शिल्की साठा, अन्न सुरक्षाची समस्या काय आहे. आत्ता 2023ला जो प्रश्न पडला UPSCचा मी दाखवतो, अन्न सुरक्षेवर पडणारे प्रश्न कुठले. त्यानंतर पशुपालन, कारण की तुम्ही किती म्हटलं, आज आपण 70 ने 75 वर्ष आपल्या देशाला झाले, आपण फार मोठा सेलिब्रेशन करतोय. 75 वर्ष झाले, इतकं मोठं गेलो, चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो, उद्या सूर्यावर जा. पण शेतीचे प्रश्न आहे ते आहेच. शेतीच्या समस्या सुटल्या का हो. मग दाखवा बरं, शेतकरी इतके भारी झाले आमच्या देशातले की आता ज्याच्याकडे शेती ते बरं कारने फिरतात, त्यांचे पोरं एकदम फॉरेनला शिकायला चालले आहे आणि त्यांना महिन्याचं टेन्शन, इतके पैसे नाही, असं होत झालंय का. आजही शेतीतल्या समस्या त्याच आहेत, नाही बदलल्या ना हो. त्याला कारण शोधावं लागेल, अभ्यासावं लागेल, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून त्याची माहिती तुम्हाला होणं गरजेचं आहे. भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग, सध्या अन्न प्रक्रियावर लई जोर चालू आहे. बिस्किटं, अन्न प्रक्रिया, जाम, जेली, सगळं आपण पॅकेजिंग फूडच तर खातो आजकाल, सगळं पॅकेजिंग फूड, ते अन्न प्रक्रिया उद्योगच आहे. तो आता प्रचंड भरभराटीचा आला आहे, त्याला प्रचंड डिमांड आहे. पण अन्न प्रक्रियेसाठी लागणारं जे मूळ अन्न आहे ते शेतीत पिकतं, म्हणजे शेतकऱ्याला पण चांगले दिवस येऊ शकतील आणि येणार, असं पण त्याचा अर्थ होऊ शकतो ना. जर अन्न प्रक्रिया फिनिश प्रोडक्ट तुम्ही खाताय, रॉ प्रोडक्ट शेतकरी पिकवतोय ना, मग हे ताळेबंद आपल्या डोक्यात फिट पाहिजे की नेमकं उगवतो कोण, उगवतानाच्या अडचणी काय आहे, विकताना भाव किती भारी आहे, कमवतो कोण. ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून मला ते कळलं पाहिजे, कारण की मला यांना सगळ्या गोष्टी द्यायच्या आहे. हा सिलेबसला बघण्याचा आपला दृष्टिकोन असला पाहिजे. लक्षात घ्या व्याप्ती, महत्त्व, त्यानंतर असणारी भारतातील जमीन सुधारणा. भारतात जमीन सुधारणा कायदे झाले, बरोबर ना, कुळ कायदा होता, त्याच्यानंतर लँड सिलिंग ॲक्ट आला. जमीनची बरं सगळेच लोक असं नाही, आधी जमीनदार पद्धती होती, ज्याच्याकडे जमीन गाव, बरोबर, तो जमीनदार असं थोडी असायचा. मग सगळ्यांना दिलं पाहिजे, समान वाटप झालं पाहिजे आणि मग असणारा जमिनीचा हक्क वगैरे जो आपला मूलभूत अधिकार होता त्याला काढून कायदेशीर अधिकार केला, घटना दुरुस्ती केली, राईट टू प्रॉपर्टी, नाव इट्स अ लिगल राईट, करेक्ट. मग या सगळ्या सुधारणांचा अभ्यास सुद्धा आपल्याला समजला. म्हणजे इट मीन्स GS3 काय सांगतं तुमचं, मी मेन्सचं म्हणतोय, मेन्स हे मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय. GS3 मध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं आहे, कृषी. पण टिपिकल कृषीनं अभ्यासल्यासोबत कृषीला काय वापरायचं आहे, अर्थव्यवस्था. कृषी अर्थव्यवस्था हा आपला टॉपिक असणार आहे. कुठला अर्थव्यवस्था, कृषी अर्थव्यवस्था. इथं सुद्धा आपला भूगोलाचा काय येतो, एक भाग येतो, तो भाग आपण इथं अभ्यासला पाहिजे, हे पण इथं समजून घ्याव्या. हा असं GS3चा. GS3 मध्येच आणखी एक फॅक्टर येतो तुमचा, हे मराठीत लिहिलं ते जो दाखवत आहे. GS3 मध्ये आणखी एक फॅक्टर येतो, तो म्हणजे कॉन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट, पोल्युशन, डिग्रेडेशन, म्हणजेच असणारं बघा मी इथे दाखवतो सिंपलमध्ये तुमचं काय, पर्यावरण. हा पण GS3 मध्येच आहे. GS3 मध्ये संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि पर्यावरणावरील परिणाम, हा तर सर्वात महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही G20 बद्दल ऐकलंय. सध्या भारतात मोठी G20ची बैठक झाली होती. G20 मध्ये एक मोठी परिषद भारतात झाली होती आणि सगळे G20ची बैठक होताना, परिषद होताना भारतातला सगळ्यात मोठा आधार काय होता या बैठकीचा, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट हाच त्यातला आधार होता. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे. काय होता, आधार होता. तर इथं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की याचा अर्थ आता तुमच्या माझ्या पर्यावरणाशी सगळं संबंधित आहे ना. मी तुम्हाला काय काय म्हटलं, सुप्रीम कोर्टाचा कालचा निकाल आहे, लक्षात घ्यायचं आहे. सुप्रीम कोर्टाचा कालचा निकाल आहे. काय निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा, की आम्हाला स्वच्छ हवा, पाणी हा आमचा काय महत्त्वाचा अधिकार आहे. लक्षात घ्यायचं आहे, सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या आधारे सुप्रीम कोर्टाने जो फंडामेंटल राईट्समध्ये त्याला इन्क्लूड केला आहे. इट मीन्स
जर ते व्हायोलेट झाले फंडामेंटल राईट्स, तुम्ही कोणाला अप्रोच होईल? अंडर आर्टिकल 32, अंडर आर्टिकल 226, हायकोर्ट आयदर सुप्रीम कोर्ट. माझ्या जगण्याचा अधिकार, मला जगताना स्वच्छ हवा मिळाली पाहिजे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. मला जगताना स्वच्छ हवा मिळाली पाहिजे, हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. अशा स्वरूपाचं म्हणून ते करंट बेस आहे. सो इन सिम्पल आता मी सांगतोय की एकूण मग सर ठीक आहे, बरोबर आहे, मग मी त्याला भूगोल म्हटल्यानंतर आपलं किती टॉपिक्स कव्हर करायचे हे लक्षात घ्यायचं. काय भूगोल म्हटल्यानंतर आपलं कुठले कुठले टॉपिक्स कव्हर करावं लागतील हे इथं लक्षात घ्यायचं आहे. पहिले जे भाग करायचे. आता सर हा सिलेबस दाखवले, सगळंच एकदम वाचायला घ्यायचं का? अजिबात वाचायचं नाही, एकदम टप्प्याटप्प्याने कुठली गोष्ट काय करायची, टप्प्याटप्प्यानंतरच ती समजू शकते. नाही तर एवढं मोठं अंगावर येऊन बसतंय त्यासाठी काय वाचायचं आणि कसं मला समजणार? पुस्तकाच्या साईज बघितल्या तर सुरुवात कुठून करावी कळत नाही. सो लक्षात घ्यायचं, आपलं सगळं हळूहळू करत जायचं आहे. उद्या लेक्चर वरच होईल बरं का. आज गुढीपाडवून वर बंद होतं ना, म्हणून मी मुद्दामूनच म्हटलं खाली वर एकटं वाटतं ना तिथं. उद्याचं लेक्चर क्लासमध्येच होईल, उद्याचं आजचे 2 लेक्चर इथनं गेलं. मग आता लक्षात घ्यायचं आहे, भूगोलाचे आपल्याला 3 भाग क्लिअर व्हायचे. भूगोलाचे किती भाग? 3. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे प्राकृतिक भूगोल. हा फिजिकल जॉग्राफी. तुम्हाला आठवत असेल पहिलं वाक्य तेच होतं, ठळक वैशिष्ट्य प्राकृतिक भूगोलाच्या सिलेबसमध्ये, बरोबर ना? ठळक वैशिष्ट्य. हा जर समजला, हा तुम्हाला इझी जातो, गेलाच पाहिजे, गेला इतका इझी जातो. हा जर अंडरस्टँडिंग झालं तर हा पाठांतर करावा लागतो, हे लक्षात घ्यायचं. मग भूगोलाचे भाग किती अभ्यासताना हे पण आपण लक्षात घेऊया. तिथे 3 पहिला प्रमुख भाग आहे प्राकृतिक भूगोल, मग भारताचा भूगोल, कृषी भूगोल आणि पर्यावरण भूगोल, जे आपल्याला आयोगाने दिलेलं आहे. हे पण इथे लक्षात घेऊया. फक्त आता मी तुम्हाला इथे म्हणेल की हा तुमचा GS जनरल स्टडीज मुख्य परीक्षा 1 मधला भाग आहे. GS 1चा भाग आहे मुख्यचा. हा सुद्धा कशाचा भाग आहे? GS 1 कशाचा? मुख्यचा. आणि हे 2 भाग कशाचे? GS 3. कारण की इथं हे समजण्यासाठी तुम्हाला थोडं इकॉनॉमी पण समजावं लागतं. मागणी पुरवठा समजलं पाहिजे, मागणी पुरवठा समजलं तर पाहिजे काय आहे नक्की. मला सांगा तुम्ही, म्हणजे जनरल मी विचारतोय, तुम्हाला काय वाटतं पेट्रोलचे भाव का वाढत असेल? ठराविक काळानंतर पेट्रोलचे भाव वाढतात का नाही? ठराविक काळानंतर पेट्रोलचे भाव खाली नाही पडत. म्हणजे आता स्टेबल झाले 2-3 वर्ष 105 रुपये, इथून पुढे 110 वर 100% जातील. मग एकदा सवय लागली आपल्या खिशाला 110ची, सरकारला हुशार आहे, मग ते बरोबर 115 करत आहे. ते लगेच करत नसते. लोक डिमांड आणि सप्लाय, लोकांना पहिले सवय होऊ लागते वाढवायचे. मग लोक काय करतात? कुरमुरी करतात 5-6-8 दिवस 10 दिवस, काय राव 105 रुपये होते आधी, बरं होतं वगैरे. करेक्ट, ते झालं 105, ठीक आहे टॅक्स. असं का होते मला सांगा, असं का होते तुम्ही सांगा मला. याचं कारण काय? म्हणजे तुम्ही डोक्यात काय कारण येतं पहिले थोडा विचार करा, बेसिक विचार करा. ऑनलाईन तुम्ही पण आन्सर टाका. काय असेल का ठराविक वर्षांतर पेट्रोलचे भाव वाढत जातात? हां करेक्ट, मागणी, बरोबर. एक भाग आहे मागणीचा. लोकसंख्या वाढली, गाड्या वाढल्या. आता मी 2 व्हीलरवाला होतो, आता मी 4 व्हीलर गेलो, पण माझी तर 2 व्हीलर पण आहे ना. आणि 1 2 व्हीलर 2-2 2 व्हीलर आहे, लोक घरात लोक 4 तर 4 2 व्हीलर, म्हणजे मागणी वाढली. एकदम करेक्ट आहे. दुसरा विचार काय येतो? मागणी बरोबर आहे, भारतात तेवढा काही नाही आहे पुरवठा. मागणी पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढली तर किंमता, कारण आपण दुसऱ्या देशाकडनं घेतो ना. तेच जर आपल्या देशात असतं, जसं नद्या वगैरे, नद्यात वाहलं असतं पेट्रोल तर काय लागलं असतं, बरोबर ना. घेतले बादली भरून निघालोय परत, इतकं इझी असते ना. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला विचार करायचा, फार काही रॉकेट सायन्स नाही, कोणी सांगू शकतं, साध्या साध्या गोष्टी आहे. म्हणजे काही फार रॉकेट सायन्स नाही ज्यात आपला अभ्यास करायचा आहे. पण इथं मी म्हणेल जेव्हा तुम्हाला कृषी हे काय आहे, कारण कृषी मी एक्सप्लेन करतो, पण याला कृषी अर्थव्यवस्था म्हणतो, एक बेसिक कृषी नाही आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. पेट्रोल उत्पन्न कानी आणि मागणी जास्त, यस त्याची मागणी वाढत जाते, बरोबर करेक्ट. म्हणजे मागणीचा तुम्ही बरोबर विचार केला आहे की मागणीवर डिपेंड आहे. मग हे 4 घटक बघताना, किंवा मी पुढचा घटक म्हणेल, मला अभ्यास करताना हे 4 कप्प्यामध्ये अभ्यास करायचा आहे. किती कप्प्यामध्ये? 4. समजून सांगतो एक कप्पा. अकॉर्डिंग टू अवर सिलेबस परत परत काय येत आहे? प्राकृतिक भूगोल, ठीक आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि हा फक्त आणि फक्त बेसिक पुस्तकात होऊ शकते. याच्यासाठी अजिबात सौदी खतीबचं कामच नाही मला सध्या राज्यसेवेला, आपले माजिद हुसेन सर, बरोबर, किंवा खुल्लर, मी सगळी UPSC पुस्तक सांगतोय बरं का. आयदर मग शेवटचा टप्पा काही NCERT, तरी गरज नाही मला. तरी काय म्हणतो मी, गरज नाही. फक्त आणि फक्त जर बेसिक व्यवस्थित केलं स्टेट बोर्ड, मी तुम्हाला गॅरंटी देतो 70% काम बेस्ट.
आणि 11वीचं एक पुस्तक आहे मग NCERTचं, तेवढं करावं लागेल फक्त. दॅट इज द फंडामेंटल फिजिकल. पूर्ण सिलेबसच कव्हर झाला तुमचा प्राकृतिकचा. तुम्ही काहीही लिहू शकता, काही विचारते त्यांनी. आणि मी आत्ता तुम्ही जर बघितले तर काही आपले यूट्यूबचे लेक्चर्स आहे मी घेतलेले, त्यात मी रिलेट केले NCERTतले अच्छे प्रश्न आयोगाने विचारले. कशात म्हणजे UPSCमध्ये NCERTतले अच्छे विचारले, बोर्ड ऑब्वियस उद्या MPSC पण NCERTला फॉलो करून प्रश्न विचारेल. आता प्रश्न पडतो सर मग मी जर स्टेट बोर्ड वाचलं, अरे पण अंडरस्टँड झालाय ना आपल्याला, हरकत नाही, आपण आन्सर करूच शकतो. तो एक फॅक्टर इथे लक्षात घ्यायचा आहे. मग तो इथं तुम्ही लक्षात घ्यायचा, प्राकृतिक भूगोल म्हणून. दुसरा आहे तो भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा. मी फक्त आता लक्षात ठेवतो भारताचा महाराष्ट्राचा सिक्वेन्स काय, पहिली प्रायोरिटी काय माझं समजणं प्राकृतिक. याला वेळ लागतो अभ्यास, मी आधीच सांगतो वेळ लागतो अभ्यासताना. हा कन्सेप्च्युअल आहे, कन्सेप्च्युअल आहे, पण एकदा जर समजला तुम्ही विसरत नाही. हा फॅक्च्युअल आहे, लक्षात घ्या. पण या फॅक्ट्सवर, या कन्सेप्ट्सवर या फॅक्ट्स डिपेंड आहे ना. तुम्हाला हा समजला का, हा सहज समजतो, याचं टेन्शन घ्यायचं नाही, याचंही टेन्शन घ्यायचं नाही. सामाजिक भूगोल फार सोपा आहे. आयोगाचे प्रश्न हे प्रीच्या अनुषंगाने शब्द वापरले होते. सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल आहे ना. आर्थिक भूगोल म्हणजे काय, सामाजिक मी पण एक्सप्लेन करतो. पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला काही सेक्शनमध्ये करायचा. फर्स्ट सेक्शन इज, पहिला काय क्लिअर झाला पाहिजे, प्राकृतिक भूगोल. दुसरा काय क्लिअर करणार मी, भारताचा. भारतात झाला की 60% महाराष्ट्रात सहज कव्हर होते. फॉर एक्झाम्पल भारताची प्राकृतिक रचना बघितल्यावर मी महाराष्ट्र पठार तर बघावंच लागेल ना. दख्खन प्लॅटू इज द पार्ट ऑफ द पेनिन्शुलर प्लॅटू. म्हणजे मी काय करणार, द्विकल्प बघणार, त्याच्यासोबत मी काय करणार, महाराष्ट्र आलंच की. बरं वेस्टर्न घाट बघितल्यावर सह्याद्री आलंच ना. बरं पठारावरची सर्वात लांब नदी म्हटल्यानंतर गोदावरी, मग ती महाराष्ट्राची पण नदी आहे. सो ॲटोमॅटिक इज द ओव्हरलॅप. दिसताना फार व्हास दिसतंय पण ॲक्च्युली व्हास नाही आहे. हे इझी दिसत जातं, यात फार आपल्याला बघायचं नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. सर मला इंग्लिश येत नाही, बिलकुल 100% पास होईल. पहिले इंग्लिश पास होशील का, इंग्लिश क्वालिफाईंग आहे. 75 मार्क पाडायचे इंग्लिशमध्ये, 300 पैकीचं क्वालिफाईंग. डोंट बॉदर. आणि तेवढी इंग्लिश समजणं गरजेचं आहे. उद्या तुमच्यापाशी ऑर्डर येणार आहे कोर्टाच्या, तुम्ही उद्या प्रांत अधिकारी DYSP असणार, तुम्हाला ऑर्डर कळलं तर पाहिजे काय म्हणतंय कोर्ट, ॲक्शन काय घ्यायची, बरोबर ना. ते एकदम सिम्पल आहे, तुम्हाला लक्षात घेऊन 300 पैकी फक्त 75 मार्क, 125 मार्क मी सांगितले पॅसेजेस असतात. 125 पॅसेज तर होऊ शकतं ना, उत्तरापासून उत्तरं, तेवढं तर समजतं आपल्याला, सहज होतं. ते ती घाबरण्याचं कारण नाही आहे. ओके, इज इट क्लिअर का. सेक्शन्स कळले ना, पहिला हा सेक्शन, दुसरा हा सेक्शन, तिसरा हा सेक्शन. हे 3 सेक्शन झाले की आता याच्यातले काय टॉपिक याला रिलेट करायचे ते रिलेट करायचे, यातले टॉपिक याला रिलेट करायचे. हा वेगळा भूगोल नाही आहे. हे मी का लिहिलं, कारण की पोरांना वाटतं सर आयोगाने शब्द टाकले आर्थिक आणि सामाजिक भूगोल, तुम्ही काही घेता का नाही आर्थिक सामाजिकचं, तुम्ही फक्त प्राकृतिक भारत आणि महाराष्ट्र असंच होतं ना. अरे बाबा प्राकृतिक भारत आणि महाराष्ट्र म्हणजे आर्थिक आणि सामाजिक काय आहे समजून सांगावं लागतं, ते मी समजून क्लिअर करून देतो. डोंट बॉदर. इज इट क्लिअर. आता मी प्राकृतिक भूगोलात जायच्या आधी मी तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो. प्राकृतिक भूगोल ठीक आहे, मी पहिले प्राकृतिक भूगोलाविषयी बोलतो. आता सर तुम्ही म्हणता फिजिकल म्हणजे काय, तुम्ही शब्द वापरता का हो, माझा फिजिक भारी आहे किंवा त्याचा फिजिक भारी आहे. फिजिक म्हणजे भौतिक रूप जे आम्हाला दिसतं. इज दॅट क्लिअर. शब्दाचा अर्थ हाच आहे ना. प्रकृती कशी आहे, वरतून दिसतो तसाच ना, बरोबर आहे. तर ॲक्झॅक्ट जे डोळ्याने दिसतं, पहाड डोळ्याने दिसतो, नदी डोळ्याने दिसते, लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पठार दिसेल तुम्हाला, मैदानं दिसेल, म्हणजे दॅट इज युअर फिजिकल जॉग्राफी. जे ठळक भूवैशिष्ट्य आम्हाला दिसतात अशा प्राकृतिक भूगोल. पण या प्राकृतिक भूगोलाचे अंग किती आहे, किंवा मी याच्यात रेडीमेड तुम्हाला दाखवतो, मी हेच करून ठेवलं बघा. एक आहे भूरूपशास्त्र, दॅट इज युअर जिओमॉर्फॉलॉजी. आता होतं काय, प्लीज तुम्ही बिलकुल डोक्यात घेऊ नका सर जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे तुम्ही UPSCचं ऑप्शनल असणार तुमचा भूगोल, त्याच्यामुळे तुम्ही इतक्या खोलात जाणार का, अजिबात नाही. मी GSच्या अँगलनीच बोलतोय, मी अजून ऑप्शनलच्या अँगलनी जाणं शक्यच नाही ना मला. हा विषय GSला आहे, मी कशाला ऑप्शनलच्या अँगलनी जाऊ, बरोबर आहे. पण तरी इथं भूरूपशास्त्र मी एक्सप्लेन करतो म्हणजे काय. हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक आणि पर्यावरणशास्त्र हे 5 घटक म्हणजे प्राकृतिक भूगोल. किती घटक आहे, 5. आपल्याला आता विचार करायचा आहे 3 घटकांचा. जर आयोगाचा सिलेबस आणि आयोगाचे प्रश्न विचार केले तर भूरूपशास्त्र म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी, हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र या 3 घटकांचा आपल्याला विचार करायचा. किती घटकांचा, 3 घटकांचा विचार करायचा आहे. 3 घटकांना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, ते मी एक्सप्लेन करतो. परत मी पुढे येतो. मी तुम्हाला म्हणलं आता भारताचं भूरूपशास्त्र म्हणजे काय, मी तुम्हाला सगळी ही PDF देईल, हे मी टॉपिक करून टाकले. आय विल ॲश्युअर यू याच्या बाहेर करायचा नाही आहे कंटेंट मला, कारण की मी तुम्हाला किती म्हटलं, हां पृथ्वीचे अंतरंग करा, तुम्हाला कळलंच पाहिजे पृथ्वीच्या अंतरंगात काय करू. पृथ्वीचा अंतरंग इज टॉपिक, सब टॉपिक, अंतरंगाची संरचना, अंतरंगाची पुरावे, भूकंप, भूकंपाची कारणे, भूकंप लहरी म्हणजे काय, भूकंप लहरीचे प्रकार,
हा टॉपिकमध्ये हे सॉफ्ट टॉपिक तुम्ही वाचायचे, इतकं क्लीन करून देणार आहे मी, काय काळजी करा. तुम्हाला कळलं पाहिजे हाच शेवटचा टॉपिक, याच्या पलीकडे टॉपिक नाही, याच्या पलीकडे सब टॉपिक नाही. आणि इच अँड एव्हरी सब्जेक्टचं तसं करणार आहे. दॅट इज द फाउंडेशन. ते जर क्लिअर असेल तर समोरची दिशा क्लिअर होईल ना. नाही तर होतं का, मी म्हणजे मी हे म्हणत नाही, पण विद्यार्थी अटेम्प्ट देतात, सगळं करतात, पण क्लिअरच नाही नक्की टॉपिकची डेप्थ काय आहे. टॉपिकचं नाव माहिती आहे, पण सब टॉपिक पण तेवढंच माहीत पाहिजे ना. तर मला माहिती आहे कवर होते नाही, आणि आपण याच्या प्रिंट काढायचं घेऊन बसायचं. हा अंतरंग कवर झाला, हे कवर झालं, हे कवर झालं, अच्छा भूकंप माझं कवर व्हायचं राहिलं, हे मला पुढच्या रीडिंगला कवर करावं लागेल. इतकं क्लिअर पाहिजे तुम्ही. 2 वेळा झाल्यात 2 फुले आल्या पाहिजे, 2 वेळा वाचून झालाय, 3 वेळा वाचून झालंय 3 वेळा. दॅट्स इट. याच्या पलीकडे काही करायचं पण आपलं क्लिअर पाहिजे, स्टार्ट टू एंड मला काय वाचायचं, काय क्लिअर करायचं आहे, आणि मग मला परीक्षेला जायचं आहे. हे जर क्लिअर असेल ना, मी ॲश्युअर करतो तुम्हाला परीक्षा कठीण नाही आहे. कारण की मग ते हवेत करून चालत नाही की सिलेबस झाला का. आता फॉर एक्झाम्पल करंट असा विषय आहे, करंटमध्ये असं सिलेबस नाही आहे ना. मग आता तुम्ही विचारा कोणाला करंट म्हणजे काय, ते म्हणते जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 वाचायचं. कोणी म्हणते मग आता मार्च झाला, तिथे 3 महिने पण वाचावं लागेल. पण काय वाचशील हा प्रश्न आहे ना, नक्की वाचशील काय. कोण आणि आयोग 2022चे आणि 21चे प्रश्न विचारते, मग काय कराल. काय वास्ट आणि फेक होऊन जातं ते कार्यक्रम. तिथं होतो का तो विषयच तसा. पण बाकीचे विषय तर ॲटलिस्ट तुम्ही तसे नाही पाहिजे, कारण सिलेबस डिफाईन आहे. त्याचा आयोगाने सिलेबस काय डिफाईन केलेला आहे, चालू, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी. आता समजायचं काय त्याला, बरोबर ना त्याच्यातलं. पण इथे डिफाईन करताना आपण या गोष्टी क्लिअर पाहिजे. हा पण एक पॉईंट घ्या, पण मी हे पॉईंट नंतर येतो. आता मला एक सिम्पल मी याचं चित्र तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. भूगोल तो एक व्यवस्थित लक्षात घ्यायचं, आणि आपण त्या वेळीच काय करूया समजून घ्या. मी असं म्हणेन तुम्हाला एकदा हे क्लिअर झालं की माझं म्हणणं काय नाही. आता बघा, भूगोलाचा पहिला घटक मी सिलेबस जस्ट डिफाईन केला. भूगोलाचा पहिला घटक कुठे येऊन थांबतोय, प्राकृतिकवर. कुठं थांबतोय, प्राकृतिक. ओके. आता प्राकृतिकचे 3 प्रमुख काही करून पहिले तुम्हाला जमिनीविषयी माहिती घ्यावं लागेल. कशाविषयी, पृथ्वीवरची जमीन, जमिनीचे रूप कसे आहे, पहाड आहे, खाड्या आहे, पर्वत आहे, आतून लावारस येतो, ज्वालामुखी येतो. दॅट इज द भूरचना, म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी, भूरूप शास्त्र, भूरूपांचं शास्त्र, जमिनीचं शास्त्र. दुसरा घटक, जमिनीवर राहता तिथं वातावरण आहे ना, ऑक्सिजन घेता, कार्बन डायऑक्साईड सोडता, बाहेर नायट्रोजन आहे, हे काय झालं, ऊन येतं, तापमान आहे, पाऊस आहे, हे काय आहे, वातावरण आहे ना. ते जमिनीशी रिलेट नाही आहे, पण जमिनीच्या सभोवतालचं आहे. हा दुसरा घटक. तुम्ही जमिनीवर राहता, पण पृथ्वीवर जमिनीसोबत पाणी सुद्धा आहे की नाही आहे, सागरशास्त्र. तिसरा घटक. हे 3 घटक म्हणजे प्राकृतिक. आलं का लक्षात. पृथ्वीवरची जमीन, जमिनीच्या आणि पृथ्वीवरचं पाणी, आणि जमीन पाणीच्या सभोवताली वातावरण. इट्स दॅट द फिजिकल. इज इट क्लिअर. म्हणून त्यात आम्ही म्हणतोय पहिले इथं भूरूपशास्त्र हा एक घटक आपल्याला समजून घ्यायचा आहे. भूरूपशास्त्र मी सांगतोय. दुसरा घटक काही आमचा हवामानशास्त्र, काही हवामान शास्त्र. आता शास्त्र म्हटल्यानंतर फार कठीण आणि कठीणच आहे असा विचार करू नका. आणि इथं तिसरा आहे सागरशास्त्र. मी टॉपिक्स दाखवतो तुम्हाला सगळे, आणि हे टॉपिक्स आणि सब टॉपिक्स सगळे मी काढून ठेवलेले आहे. कशावरून काढलेलं आहे, मनाने काढलेलं नाही आहे. मी परत सांगतो, आयोगाचे वारंवार प्रश्न विचारतात त्याच्याहून काढलेले आहे. ओके. पण तुमच्या डोक्यात जर तुम्हाला कोणी विचारलं बाबा फिजिकल म्हणजे काय, तुम्हाला पटकन सांगता आलं. प्राकृतिक म्हणजे ज्यात काय येतं, जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटोलॉजी, आणि तिसरं काय असणार तुमचं, असणारं ओशनोग्राफी, काय सागरशास्त्र. इज दॅट क्लिअर. असा तो माझा काय असला फिजिकलचा बेस असला पाहिजे. हा झाला प्राकृतिक भूगोल. हे लक्षात घ्यायचं आहे. ऑनलाईन क्लिअर का. म्हणजे मग मी ते टाईप केलं प्रेझेंटेशन नंतर दाखवतो, पण ज्या सध्या गोष्टी आहे त्या आपण लक्षात घेऊया. मग मी इथं तुम्हाला असणारी PDF जी द्यायची आहे त्यात मी सगळं मांडून ठेवलं आहे. माझी अपेक्षा आहे PDF जरी तुम्हाला मिळत गेला, PDFनं आपण शॉर्ट नोट्स काढायच्या, त्याचे पक्क होणार. जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते आणखीन पक्क होतं जातं. हा सुद्धा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे. इज इट क्लिअर. हा पण भाग इथं लक्षात ठेवायचा आहे. यस भगवान. ओके. विनायक. मला इंग्लिशमध्ये बेसिक लिहिता येत नाही, पण बाकी इंग्लिश लई झालं नव्हतं, मला तेवढं पण येत नव्हतं. मी लिहिलेलं आहे पण एसे वगैरे, आणि इझी झालं आहे, मला मार्क आहे. तुम्हाला तुमचं सिलेक्शन तेच वेगळी गोष्ट आहे, त्यात नाही जाणार मी, बरोबर आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स सगळ्या विषयांचा आहे. पण तुला बेसिक इंग्लिश येतं हे तुझी फार चांगली गोष्ट आहे. डोंट बॉदर. ठीक आहे. एसे लिहायचा आपल्याला किती आहे, पहिले माझं म्हणणं आहे 75 मार्क सेव्ह करायचे. जेव्हा 75चा कॉन्फिडन्स आला ना, मग समोरचे कलेक्ट करत जायचं. इतकं इझी आहे ते. असो,
आता दुसरा येतो मी भारताचा भूगोल. दुसरा घटक काय माझा इथं असणारा, तो म्हणजे भारताचा भूगोल. आता लक्षात घ्या, भारताच्या भूगोलामध्ये मला पहिले काय करायचं आहे, भारताचा प्राकृतिक हे लक्षात घ्यायचं आहे. भारताचा प्राकृतिक भूगोल हा मला अभ्यासायचा आहे. भारताचा प्राकृतिक म्हणजे काय, भारतात हिमालय का नाही आहे, पश्चिम घाट आहे, दख्खनचं पठार आहे, उत्तर भारतीय गंगेचं मैदान आहे, किनारी प्रदेश आहे ना, की बेटे पण आहे. दॅट इज द फिजिकल जॉग्राफी ऑफ इंडिया. भारताची असणारी भूरूप बघितली ना तुम्ही, बरोबर आहे. याच्यानंतर भारताच्या प्राकृतिकमध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, ज्या मी भारताचा प्राकृतिक करतो हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. भारतात असणारी एकूण भूरूपे आणि याचं असणारे एकूण 5 प्रकार तयार होतात. तो बट ऑब्वियस भारताचं हवामान पण यातच घ्यावं लागेल ना फिजिकलमध्ये. भारताचं हवामान आणि आता तुम्ही समुद्र घ्यायचा का नाही, समुद्रापेक्षा हिंदी सागर, बंगालचा उपसागर याचा आपल्याला हे आहे, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्राचा कमी उपयोग आहे. आपल्याला काय पाहिजे, नदी प्रणाली. कुठपर्यंत यायचं इथं, नदी प्रणाली. कारण पाणी तर पाहिजेच आहे. हवामानाला पाणी आलं, जमीन आली, तिन्ही घटक लागेल ना, हवा पाणी तिन्ही घटक जमिनीचे इथं लक्षात घ्यायचे. ओके, हा भाग इथं समजून घ्यायचा आहे. या तिन्ही घटकांनी तुम्ही जेव्हा विचार करता त्या वेळी हा झाला भारताचा फिजिकल भूगोल. मग भारताचा दुसरा घटक कुठला आहे ते आपण इथं लक्षात घेऊया. भारताचा दुसरा घटक राहतो बघा, मी तुम्हाला आत्ताच कळून देतो, भारताचा आर्थिक भूगोल. कुठला भूगोल, आता भारताचा आर्थिक. आता हे मेन हेडिंग आहे, आपण बघताना हेडिंगनी बघायचं नाही आहे, आपण बघताना हे लक्षात घ्यायचं आहे. हे कुठल्या हेडिंगनी बघूया ते आम्ही सांगतो. भारताचा आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोलात काय येते, तुमचे असणारी वने, वनसंपदा, वनांमधून उत्पादन आहे, उत्पन्न मिळतं, बरोबर आहे. तो काय झाला, तुझं ज्याचं उत्पन्न झालं ते झालं इन्कम झालं ना, दॅट इज द इकॉनॉमी, म्हणजे आर्थिक भूगोल. खनिजे, याच्यातून उत्पादन मिळतं खनिजांमध्ये, खनिजांपासून तुमच्या इंडस्ट्री चालतात, उद्योग उभा राहतात, बरोबर आहे. खनिजे, या खनिजांवर आधारित उद्योग व्यवसाय, त्याच्यासाठी उभं राहणार दळणवळण ना, उद्योग उभे आहे म्हणूनच तुम्ही रस्ते बांधणार, विमानतळ बांधणार, जहाज, लोहमार्ग त्याच्यासाठी बांधणार ना तुम्ही. सो इट्स अ कम्प्लीट लिंक एकमेकाला. आणि याच्या पलीकडे जाऊन महत्त्वाचं कृषी, कारण कृषी म्हणजे सुद्धा इकॉनॉमीच आहे ना. शेती हा व्यवसाय शब्द वापरतो ना, वडील काय करतात, शेती व्यवसाय. म्हणजे शेती व्यवसाय म्हणजेच काय, शेतातून उत्पन्न आहे ना माझं, त्यातनं असणारे पिके असतील, त्यातनं असणारी पोल्ट्री असेल, फिशरी असतील, म्हणजे हे कोणाचं झालं, आर्थिक भूगोल. हा भूगोल कसा आहे, या भूगोलातून उत्पन्न मिळतं म्हणून त्याला काय म्हणायचं, आर्थिक भूगोल. हा झाला. मग अर्थ असाच तिसरा घटक इथं म्हणेल सामाजिक भूगोल. मग येतो प्रश्न काय, सामाजिक भूगोल. हे लक्षात घ्यायचं आहे, सामाजिक भूगोल. आता सामाजिक भूगोल म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथं तुमचं असणारी लोकसंख्या, मग भारताची लोकसंख्या, मग त्यात जनगणना आली. जनगणना तुम्ही ऐकलं असेल, पॉप्युलेशन सेन्सस, जनगणना 2011 वगैरे लक्षात घ्यायचं आहे. हे इथं लक्षात घ्यायचं आहे, जनगणना. त्याच्यानंतर लोकसंख्या. इथं आमच्या वसाहतीचे स्वरूप कसे आहेत, वसाहती कशा आहेत, आमच्या इथले स्थलांतर, लोकसंख्येचं स्थलांतर, त्यानंतर आदिवासी समूह आणि आमचे असणारी शहरे किंवा आमच्या असणाऱ्या एकूण विकास शहरांचा, गावाचं, तालुक्याचं शहर, शहराचं महानगर, नगराचं महाकाय नगर ना मुंबई, बरोबर. त्या समस्या, त्याला म्हणायचं तुम्ही सामाजिक भूगोल. त्याला काय म्हणायचं, सामाजिक भूगोल. या वेणीचं अभ्यासलं पाहिजे, तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे. आता मी जर कृषी करतोय, कृषी मीन्स इज द ॲग्रिकल्चर इकॉनॉमी, त्याला ॲग्रिकल्चर जॉग्रफी, अर्थ भूगोल आर्थिक असं म्हणायचं. म्हणजे बरोबर तुम्हाला कलेक्ट करता येतं, समजता येतं आणि समजून घेता येतं, हे सुद्धा लक्षात घ्या. सो इट्स दॅट सिम्पल. दिस इज जॉग्रफी. हा पेपर 1, 2, पेपर 3 तिघांनाही कामाचा. पेपर 1 आणि पेपर 3 तिघांनाही कामाचं. फक्त त्यात मी पर्यावरण टाकलेलं नाही आहे. काय, पर्यावरण इज कम्प्लीट सेपरेट, त्याला काय करायचं, सेपरेटली डील करायचं एन्व्हायरमेंटला. पण दिस इज बेसिक जॉग्रफी. हा जॉग्रफीचा असणारा भाग आपल्या लक्षात आला पाहिजे. या वेणीचं तुम्ही जॉग्रफीचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणून मी सांगतो, पहिले प्राकृतिक करेल, म्हणजे काय करणार, भूरूपशास्त्र. दुसरं काय करणार, हवामान, मग सागर. म्हणजे माझी फिजिकल कंप्लीट होईल. पहिले प्युअरली फिजिकलचे प्रश्न लिहायला चालू करायचे. मी तुम्हाला पहिले दाखवतो टॉपिक्स, मी डायरेक्ट आयोगाचा प्रश्नावर येतो. ठीक आहे. आता प्रश्न म्हणजे तो आयोगाचा कुठला UPSCचा प्रश्न आहे, सध्या MPSC प्रश्न दाखवतो मी तुम्हाला, ते पण टाकले. पण तुम्ही म्हणा सर इतके सोपे, मग हे तर मी उद्याच करून येतो घरी, असं होईल बरं का. लिटरली 2011 लास्ट मेन्स कधी झाली आहे 2011ला, जुन्या सिलेबसची. आता सध्या काय तुमच्या माझ्या हाती UPSCच आहे ना, त्यावेळेस सिलेबस 60-70% आत्ताचा सिलेबस सेम होता, पण प्रश्नांचा पॅटर्न वेगळं होता. तेव्हा 5-5 मार्काचे खूप प्रश्न विचारायचे आणि 10 मार्काचा एखादा. आता नाही आहे. UPSCला काय 10 मार्काचे 10 प्रश्न, बरोबर आहे, 15 मार्काचे 10 प्रश्न.
हे UPSCचा पॅटर्न आहे. आपल्याला सध्या UPSCच्या धर्तीवर सिलेबसमध्ये बदल झाला तर आम्हाला UPSCच्या वेळेस विचार करावा लागेल ना. आम्ही आता जुन्या MPSCला जाऊ शकत नाही, नाही तर मग ते फार वरवर होऊन जाईल. बट ऑब्वियस पण हे पण सांगून ठेवतो की आत्ताची UPSCच्या लेवलमध्ये MPSC खाली राहील. पण आपलं काम काय UPSC लेवलनीच स्वतःची तयारी करून घेणे, जेणेकरून आम्हाला अडचण जाणार नाही. आणि माझं असं म्हणणं आहे UPSC पण द्यायची आहे 2025ला, ती पण अपेअर व्हायचंच आहे. उलट मुलींना तर फी नाही आहे, बरोबर आहे. फक्त ओपन कॅटेगरीला फी आहे ₹100, बाकी कोणालाच फी आणि 50 कुठल्या तरी आणखी एका कॅटेगरीला, बाकी OBCला. बाकीच्या सगळ्यांना काय असतं फ्री. आता पैशासाठी कोणी हे मान्य आहे की पैशासाठी परीक्षा देत नाही किंवा असं होत नाही का, परीक्षा फीस खूप नसतं. सांगायचं तात्पर्य काय, ते एनकरेज का करावं लागतं का ॲटलीस्ट फॉर्म तर भरा. मग आपलं डचकतं कुठं आपण, म्हणजे आपण घाबरतो का UPSCला, सर प्रश्न इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये कळतच नाही. मग हिंदी पण चांगलं नाही, मग इंग्लिश पण चांगलं नाही, मग जाऊन तर बसून 2 तास करू तरी काय, अभ्यास लाख चांगला आहे. पण डोंट बॉदर, ठीक आहे. आपल्याला तो एक घ्यायची आहे ती तयारी, पण ती आपण एकाच तयारीत करू शकतो. म्हणून आपण त्या वेनी करूया आणि त्या वेनी आपण हा प्रयत्न करत पुढे जाऊया. क्लिअर का? असा भूगोल समजला का? प्राकृतिक म्हणजे काय, प्राकृतिक भारताचा काय, आर्थिक भारताचा काय आणि सामाजिक भारताचा काय. सेम असाच मी काय करणार इथं, भारताच्या विषयी काय टाकलं महाराष्ट्र. सेम महाराष्ट्रातली भूरूप म्हणजे काय, सह्याद्री, कोकण, सातपुडा, दख्खनचं पठार आपलं महाराष्ट्र पठार, महाराष्ट्रातल्या नद्या, महाराष्ट्राचं हवामान, महाराष्ट्रातली वने, महाराष्ट्रातली खनिजे, महाराष्ट्रातली कृषी, बरोबर आहे. महाराष्ट्रातली लोकसंख्या, वसाहती, फक्त इथं भारत काढायचं महाराष्ट्रात. सेम टॉपिक आहे, सेम सेम सेम. मग हे टॉपिक्स मी तुम्हाला दाखवतो, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता पहिल्यांदा आपण प्राकृतिक भूगोल म्हटल्यानंतर जे 3 मी म्हणतोय, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, हे टॉपिक्स मी दाखवतो. आयोगाने आतापर्यंत विचारलेले वारंवार ते मी थोडंसं इथं एक्सप्लेन करतो. मग आता बघा, हा तुमचा भूरूपशास्त्र इथनं स्टार्ट होणार आहे, शिलावरण, लिथोस्फिअर. मग तुम्हाला हे सर काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे, पूर्ण प्रीसाठीचं आहे. याच्यावर वारंवार प्रश्न विचारले आहे, पण हे फक्त प्री ओरिएंटेड. UPSCला पण विचारले आणि आपल्या MPSCला पण विचारले. एकही वर्ष असं जात नाही, वर्ष 2 टॉपिकवर एक तरी प्रश्न प्रीला असतो, बरोबर. म्हणून मी तो टाकून ठेवला, कारण तो मिस नाही झाला पाहिजे. त्याचं स्टार्ट नेमकं पृथ्वी तयारच कशी झाली, नेमका पृथ्वीचा आकारच कसा आहे, बरोबर आहे. म्हणून मी इथून टाकलेलं आहे. मग पृथ्वी चपटी आहे का, गोल आहे का, अक्षरवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त, दॅट इज द बेसिक. बट दॅट बेसिक माहिती असणं गरजेचं आहे का, तर गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही किती वेळा पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याचा परिणाम काय होतो, विषुववृत्तावर का दिवसांच्या कालावधीत जास्त फरक पडत नाही, हे सगळं बेसिक कुठलं आपल्याला इथं. ते जर अंडरस्टँड झालं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी अंडरस्टँड होतात. आणि याच्यातनं प्रीचे प्रश्न काय विचारले जातात, म्हणजे पहिले 2 टॉपिक आहे, त्याला मी म्हणतो बेसिक कन्सेप्ट्स, अवकाश विज्ञान, विश्व म्हणजे काय, सूर्यकुल, पृथ्वी उत्पत्ती सिद्धांत, प्रकाश वर्षा, लाईट इयर, उल्कापात म्हणजे काय, धूमकेतू म्हणजे काय, बेसिक कन्सेप्ट्स, पृथ्वीचा आकार, अक्षांश, रेखांश, परिवलन, स्वतःभोवती फिरणे, परिभ्रमण, सूर्याभोवती फिरणे, कालगणना, चंद्रग्रहणे, सूर्यग्रहणे, परिणाम आणि तिचं महत्त्व. आता आपण म्हणतोय समुद्राला लाटा तयार होतात. कोण सांगेल मला, तुम्ही कोणी सांगा, समुद्राच्या लाटा का तयार होतात. तिकडे कोणी बसलंय असं ढकलते पाणी, ते बसल्या बसल्या, हां, कशाचा परिणाम आहे. बरं, लाटांसाठी चंद्र सूर्य हा एक कारण. अजून सांगा रे ऑनलाईन, समुद्राचं पाणी कायम ते लाटाच्या स्वरूपात पुढं पुढं मागं पुढं असं वर खाली असं का होत असतं, सांगा बरं मला. गुड, करेक्ट. अजून ऑनलाईन सांगा मला. म्हणजे फक्त सिंपल गोष्टी आहे, थोडा थिंकिंग आणि विचार करायची सवय करायची आहे, लॉजिक लावायची सवय करायचीच आहे. जितकं लॉजिक आपलं स्ट्रॉंग लागेल, लॉजिक डेव्हलप होत जातात, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आपण इझी समजत जातं. यस, आता वैभव, प्रियंका, शतिक्षा, मोनिका, मून ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यामुळे लाटा निर्माण होतात. बरं, त्यानंतर भगवान, गायत्री, विक्रम, चलो ज्यांची नावं घेतली दिसते ऑनलाईन, वैभव, गुरुत्वाकर्षण असेल, बरोबर, ठीक आहे. कारण की तुम्हाला विचार करायला पाहिजे. देर इज अ सिम्पल 2 reasons फॉर द ओशन मुवमेंट्स लाईक द टाइड्स. टाइड्स मीन्स अप अँड डाऊन्स मुवमेंट्स. समुद्रात पाणी काय असतं, खालीवर, त्याला आपण लाटा म्हणतो. एक वारा, बिकॉज ऑफ द एअर सर्क्युलेशन. दुसरं, जसं तिने सांगितलं तसं, याला लक्षात घ्यायचं आहे पृथ्वीचं फिरणं. आता तुम्ही एक एवढा मोठा वॉटर मास आहे तुमच्याजवळ, आता वॉटरमध्ये पाणी आहे. आता जर स्टेबल राहिली पृथ्वी, फिरणार नाही गोल गोल स्वतःभोवती, पाणी स्टेबल राहील ना. जर एवढी पृथ्वी फिरते आहे स्वतःभोवती, ते पाणी हेलकावे खाईल ना, ते पण लाटाला काय होईल, कारणीभूत होईल.
ज्यांनी चंद्र सूर्य सांगितलं त्यांचंही फक्त चंद्र सूर्याचं कारण काय, भरती ओटी, ज्याला आपण काय म्हणतो टाईट्स. सो अगेन इट्स अ बेसिक कन्सेप्ट, इट्स अ बेसिक कन्सेप्ट, बरोबर आहे. पण हा बेसिक समजणं गरजेचं आहे, नाही तर मग पुढे गेलं ना मला पाठच करावं लागतं, बरोबर. पाठ करायचं काम नाही, इट्स अ सिक्वेन्स आहे, अंडरस्टँडिंग आहे. आणि त्यात एक गोष्ट काय होती, सहज लिंक लावून ओपन राहते, ही लक्षात घ्यायचं. म्हणून बेसिक कन्सेप्ट आपण आधी क्लिअर करू. हा स्टेट बोर्डाच करायचा आहे. मग जे तुमचा खरा सिलेबस मी म्हणेल स्टार्ट झाला, हा इथून शिलावरण कुठनं पृथ्वीचे अंतरंग, अंतरंगाची संरचना, पुरावे, भूकंप म्हणजे काय, कारणे काय. भूकंप लहरी मी कालच सांगितले, काल व्हिडिओ मी अपलोड केला आहे कोणाचा, तैवानचा भूकंप, त्याचं मी सांगितलं आहे. रिंग ऑफ फायर, सबडिक्शन, तिथं वारंवार भूकंप येतात, सगळ्या पेपरची ती हेडलाईन होती, बरोबर आहे. त्याचं कारण काय हे लक्षात घ्यायचं. मग खडक, खडकां आणि खनिजे, खडक त्याचे प्रकार, महत्त्वाची खनिजे आणि वैशिष्ट्ये. आता आपण म्हणतोय की आमच्या महाराष्ट्रावर बेसॉल्ट खडक आहे असं म्हणतो ना. गावाकडे बघा एक काळा दगड वापरायचा पहिले पाया तयार करणारा इमारतीचा, गावाकडचे घरं, तो काळा खडक म्हणजे बेसॉल्ट आहे आमचा, तो महाराष्ट्रात किंवा पठारावर सापडतो. तुम्ही कोकणात गेले, काळा खडक दिसतो का घरं बांधलेले, कुठला दिसतो लाल किंवा जांभा, तिथं तो खडक आढळतो. मग कुठल्याही प्रकारचे खडक, खनिजे हे कशामुळे तयार होतात, ते कशाचा उपयोग होतो, प्रकार काय, महत्त्वाची खनिजे त्यातली कुठली, पृथ्वी, खंड आणि सागर यांची उत्पत्ती, पृथ्वीची निर्मिती आणि एकूण असणाऱ्या, आज किती महासागर आहे सांगा बरं मला, एकूण महासागर किती, एकूण खंड किती, किती खंड आहे, 7, करेक्ट, कॉन्टिनेंट्स. आणि किती महासागर आहेत, 5, बरोबर ना. हे एकाएकी निर्माण झाले की टप्प्याटप्प्यात निर्माण झाले. सुरुवातीला एकच होता, त्याचं नाव आहे महाखंड म्हणजे पॅन्जिया, कुठं बेसिकमध्येच दिलेलं आहे. मग 5चे एकाचे 7 कसे तयार झाले, एका महासागराचे, पॅन्थालसा, पॅन म्हणजे ऑल, थालसा म्हणजे पाणी. मग याचे एकूण 5 महासागर कसे तयार झाले, त्या थेरीज आहेत ना. हे सगळं थेरीवरच काय, आपल्याला एक्झॅक्ट कारण माहीत नाही. पृथ्वीचं वय 456 कोटी वर्ष आहे सध्या, आम्ही गृहीत धरतो. किती, 456 कोटी वर्ष किंवा 460 किंवा 4.6 बिलियन असं त्याला आम्ही म्हटलं जातो. मला सांगा तुमचं, आता माझं तुमचं वय काढा आपण, किंवा मानव जेव्हा उत्पत्त झाला, माकडाचा माणूस झाला, होमोसेपियन सो कॉल्ड, बरोबर ना, मॉडर्न मॅन, याचा इतिहास जास्तीत जास्त 25,000 वर्ष जुना आहे. किती वर्ष, 25,000 वर्ष. कुठं 456 कोटी वर्ष. तुम्हाला काय समजणार आहे पृथ्वी कशी तयार झाली. आता का पृथ्वीवर सगळे जे तयार झालेले भूरूप आहे, समुद्र आला आहे, भूमी आली आहे, पर्वत आला आहे, हे फायनल आहे का, पृथ्वीने एकदम नाही पृथ्वी डोक्यात आहे, ओ आता माणूस व्यवस्थित प्रगती केली आहे, माझं इव्होल्युशन थांबलं, हे फायनल आहे. पृथ्वी जे इव्होल्युशन स्टेजमध्ये असेल ना, आज जे तयार झालं आहे उद्या संपणार आहे पृथ्वीवरचं, इतकं ते क्लिअर आहे. फक्त लक्षात घ्या, 456 कोटीमध्ये आपले 1000 वर्ष कुठेच बसत नाही. संपतानाचा कालखंड 2-4 लाखात ते परत संपणार आहे. इथून पुढच्या 50,000 ते 1,00,000 वर्षात हे पूर्ण भूरूप बदलणार आहे. पण आपण काय म्हणतो 50,000 वर्ष सर, आयुष्य मिळालं किती, 70-80 वर्ष. आपल्या दृष्टीने जिओलॉजी स्केल खूप काय आपण छोटं आहे ना, म्हणून हे पुरावे आणि म्हणून ही थेरी आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्या थेरींच्या आधारे आम्हाला सांगावं लागतं. मग भू हालचाली कशा झाल्या, भूरूपांची निर्मिती, अंतर्गत शक्ती, बहिर्गत शक्ती, वलीकरण, प्रस्तरभंग, भूकंप, ज्वालामुखे, निर्माण होणारी भूरूपे किंवा तुम्ही ज्वालामुखीचे प्रकार. तुम्ही ऐकलाय का नेहमी आमचा हिमालय पर्वत, घडीचा पर्वत, हा शब्द ऐकलाय का, फोल्डेड माउंटन आहे हिमालय. नेमके ना फोल्ड पडल्यास कशा, फोल्ड म्हणजे माहिती आहे ना, चुरगडा गेला कागद इकडून इकडच्या घड्या पडत जातात, ह्या फोल्ड पडल्या कशा, त्याला पृथ्वीच्या अंतरंगातली शक्ती, इंटिरियर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या अंतरंगातनं शक्ती आली कुठनं, पुढचं आहे बहिर्गत शक्ती, म्हणजेच झीज करणे. ते झीज कोण करतात, नद्या, हिमनद्या, सागरी लाटा, ऊन वारा पाऊस, कंटिन्यू इरोजन चालू आहे ना एखाद्या प्रदेशाचं, हे लक्षात घ्यायचं आहे. मी जर तुम्हाला म्हटलं की आज आमचा असा जर आमचा एकूण भूगोल इथं वर बघितला तर या साईडला आमचा हिमालय दिसतो, बरोबर ना, भारताचा. हा हिमालय आधी नव्हताच, एक तर भारतच तिथून होता द्विकल्पीय, भारत कुठं होता, अंटार्क्टिकावाशी होता, तिथून वर भारत सरकत आलाय. मग हे सगळं इमॅजिन करत असताना, हे बोलत असताना, हे सांगत असताना याचे आधार आणि पुरावे मांडावे लागतात, ते मांडल्या गेलेले आहेत. ते जर अंडरस्टँड झाले तर आम्हाला आणखीन बेसिक गोष्टी कळेल. मग हे सगळं इथं आहे. आणि इथं बघायला तिथे टाकलं आहे भूरूप विकासावर नियंत्रण घटक, विद्यार्थ्यांना आच्छादन प्रक्रिया, त्यानंतर भूरूप विकासन, नदी, वारा, सागरी लाटा, भूजल, हिमनदी यामुळे निर्माण होणारी भूरूपे, याला म्हटलेलं आहे मी कुठला, भूरूपशास्त्र. दुसरा कुठला आहे, हवामानशास्त्र. हवामानशास्त्रात खूप जास्त पॉईंट नाही आहेत, म्हणजे एकच पॉईंट खूप मोठा आहे, तिथं काय होतं छोटे छोटे पॉईंट्स काय आहे, जास्त आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पण आता जमीन तयार झाली पृथ्वी, मग आपल्या पृथ्वीच्या समोर वातावरण तयार कसं झालं. आता आमच्या थेरीज आहे, म्हणजे आपण घेऊ तेव्हा मी समजून सांगेलच तुम्हाला की पृथ्वीची निर्मिती सूर्यापासून झाली,
कशा आधारावर आपण बोलतोय? पृथ्वीची निर्मिती सूर्यापासून झाली. पृथ्वीच्या अंतरंगाचे तापमान आणि सूर्याच्या भूपृष्ठाचे तापमान जवळजवळ सारखे भरते. पृथ्वीच्या अंतरंगाचे तापमान 6000 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे. सूर्याच्या भूपृष्ठाचे 6000 डिग्रीपासून तर 28,000 डिग्री सेल्सिअसच्या आणखीन पुढे आहे. मग कशाच्या आधारे म्हणताय तुम्ही पृथ्वी थंड का झाली? त्यालाही कारणं दिलेली आहेत का? नक्की कारण काय होतं? पृथ्वीवर आधी कुठले वायू होते? पृथ्वीवर एकाएकी काय जमीन कशी तयार झाली? ओल्कॅनोपासून निघून जमीन तयार झाली. इथं असणारा कार्बन डायऑक्साईड आधी खूप जास्त होता. तो कार्बन डायऑक्साईड फक्त आता 0.036 आहे ना तुमचं CO2. बरोबर आहे. कशाचं प्रमाण वाढलं आहे तुमचं? नायट्रोजनचं. बरोबर. त्यानंतर ऑक्सिजनचं. हे मुबलक झाले ना. हे आधी नव्हते. हे आले कुठून मग? ह्या प्रोसेसचं नाव काय आहे? आणि त्यालाच म्हटलं इव्हॉल्युशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. मग पृथ्वीच्या असणाऱ्या वातावरणाची काय होत गेली? उत्क्रांती होत गेली. आणि ही उत्क्रांती टप्प्याटप्प्यात होत गेली. ज्याला आम्ही म्हणतो पृथ्वीला निर्मितीला 456, मी इथे शब्द वापरतो, 456 कोटी वर्ष झाले. पहिल्या 56 कोटी वर्षातच आमचा समुद्र तयार झाला. किती वर्षात? समुद्र. 400 वर्षात बाकीच्या गोष्टी. आणि जर तुम्ही म्हटलं सर लाईफ इव्हॉल्व कधी झाली? लाईफ आपण म्हणतो ना समुद्रात जीवन सुरू झालं. ही लाईफ सुरू झाली शेवटच्या 56 कोटी वर्षात. पहिले 400 कोटी वर्ष समुद्र आणि पृथ्वी थंड व्हायला गेले. आणि शेवटच्या 60 कोटी वर्षात सगळ्या गोष्टी घडल्या. आपण तुम्ही परत सांगितलं 25,000 वर्षात आलो आहे. त्यातही आपले जर एकूण तुम्ही जर आपली ही काढली कल्चर वगैरे सो कॉल्ड आपला इतिहास 7,500 वर्षाच्या आधीचा आहे. हडप्पा मोहिंजो जर गेले 5,500 वर्ष मागा जा. आत्ताचे 2000 वर्ष 7,500 वर्ष झाले ना. त्याच्या आधी तर माणूस रानटी होता. तो जंगलात फिरायचा, शिकारी करायचा, असाच होता ना आपला इतिहास. म्हणजे 10,000 ते 15,000च्या वर पलीकडे आपला इतिहास नाही आहे. आपण पृथ्वीचा विचार करतोय कोटीमध्ये वर्षात. सो तुम्ही सांगा हे आपल्या बियॉन्ड इमॅजिनेशन नाही का? काय आपण वितर्क लावणार आहे? कुठं आपण संशोधन करणार आहे? मग आपण कशासाठी त्या मंगळावर चाललोय? उगाच चाललोय की नाही सर आमच्या भारतात खूप लोकांच्या कुंडलीत मंगळ असतोय म्हणून आम्ही मंगळावर चक्र जास्त मारायला, असं नाही आहे. असं आम्हाला वाटते संशोधन केल्यानंतर मंगळाचं कदाचित पृथ्वीचं फ्युचर असावं. आयदर इट इज द पास्ट ऑफ द अर्थ. ते पृथ्वीचं काय असावं? भूतकाळ. तो एकदा थंड होऊन आता तिथं लाईफ इव्हॉल्व होणार आहे किंवा तिथं लाईफ होती ती संपली आहे. तो अशा स्टेजमध्ये आलेला आहे. ते संशोधन आपण करतो की पृथ्वीची अवस्था काय नेक्स्ट हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हे सगळं समजून घेताना म्हणून मी तुम्हाला सांगतो इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. याला सायन्स पण आहे. म्हणजे उगाच गावगप्पा नाही आहेत. बरोबर ना. भूगोल म्हटल्यानंतर त्याला सायन्स आहे ना. म्हणजे दिवसा आता उन्हाळ्यातच का आपल्या इथं उन्हाळा का म्हणतो आणि उन्हाळा 21 मार्च नंतरच भारतात काय येतो? याला सायन्स आहे. सूर्यकिरण विषुववृत्त क्रॉस करणार. पृथ्वीचा उत्तर गोलार्ध कोणाकडे झुकणार? सूर्याकडे झुकणार. म्हणून उन्हाळा ना. ऑस्ट्रेलियाकडे हिवाळा सुरू आहे आता. त्याला कारण आहे ना. नाही ठरवलंय, देवानी ठरवलंय. देव म्हटलं तुम्हाला उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या म्हणून उन्हाळा असं थोडी आहे काही. सो इट्स अ सायन्स बेस. हा सब्जेक्टच काय आहे? सायन्स. त्याला लॉजिक्स आहे. त्यामुळे तो अंडरस्टँड होतो आणि तो समजला जातो. हा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. मग हवामानशास्त्रात तुम्हाला वातावरणाची एकूण संरचना म्हणजे मी त्याला म्हणेन संरचना म्हणजे ॲक्च्युली कंपोजिशन. म्हणजे वातावरण म्हणजे काय? पृथ्वीच्या सभोवतालची हवा ज्यात काय आहे? वायू आहे. वायू म्हणजेच काय? नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. बरोबर. इतर कार्बन डायऑक्साईड आहे, ॲरोगॉन आहे, हेलियम आहे, झेनॉन आहे, ओझोन आहे. कितीतरी वायू आहे ना. त्याच्यात काय? बाष्प असतं. बरोबर आहे. त्यात धुलीकण पण आहे ना वातावरणात. म्हणजे ते कंपोजिशन. नंतर आमच्या असणारे आपल्या हवामानाचे थर तुम्ही ऐकले का? तपांबर, स्थितांबर शाळेत होतं बघा आपल्याला. मध्यांबर हे थर आहे ना. टप्प्याटप्प्याने ह्या थरांचा भाग तिथे येतो. त्यानंतर टेम्परेचर, एकूण तापमानाचं वितरण सारखं नाही ना. की का आमच्या महाराष्ट्रात जास्त तापतं आणि का बाबा हिमालयात कमी तापतं? किंवा अमेरिका जे चंदीगड आणि अमेरिका एकाचं लॅटिट्यूडवर असं मी म्हणेल. पण अमेरिकेचं मध्ये असणारं हवामान वार्षिक आणि चंदीगडचं हवामानात फरक असणार ना. तिथे 18 ते 20 डिग्री सेल्सिअस. आमचं चंदीगड एकदम तापतं 40 डिग्री आणि एकदम कमी पडतं 5 डिग्री. तर तापमानामध्ये घटक परिणाम करणार आहे. ते अंडरस्टँड झालं पाहिजे. सौरशक्ती, इन्सोलेशन. इन्सोलेशनचा अर्थ इनकमिंग सोलर रेडिएशन. सूर्याकडनं येणारी सूर्यकिरणं. त्याला काय म्हटलं आहे? इन्सोलेशन. त्याला आम्ही काय म्हणतो? सौरशक्ती. कारण की सूर्याकडनं येणार आहे. मग ह्या सौरशक्तीचे वितरण कसे होते? त्यामुळे ह्युमिडिटी, आर्द्रता, वृष्टी आणि पर्जन्याचा प्रकार. आता तुम्ही सांगा मला. मी तुम्हाला 3 नावं देतो जे तुम्ही ऐकले असावे. नसेल ऐकले तरी अंदाज घेऊन मला उत्तर द्या. साधारणतः मे जून किंवा उन्हाळ्यात जो पाऊस पडतो उन्हाळ्यात भारतात किंवा महाराष्ट्रात, तो पाऊस कुठल्या प्रकारचा असतो? वळवाचा असतो, मोसमी वाऱ्यांचा असतो, ईशान्य वाऱ्यांचा असतो? कुठला असतो? सिंपल आहे. कुठला आहे?
वळवाचाच म्हणतो ना, किंवा अवकाळी म्हणतो. गावाकडे काय म्हणतो, वळवाचा. किंवा मग आता उन्हाळ्यातच का पडतो, हिवाळ्यात का पडत नाही वळवाचा पाऊस? वळवाचा पाऊस हिवाळ्यात का पडत नाही हे कारण असं ना, उन्हाळ्यातच का पडतो? तर उन्हाळ्यात जमीन तापावी लागते, तापलेली हवा वर जाते, हवा सोबत बाष्प घेऊन जाते, बाष्पाचं सांद्री भाऊन झालं की पाऊस. सिंपल, तापमान हे कारण आहे त्याचं. म्हणून पर्जन्य आणि पर्जन्याचे प्रकार. आमचा पावसाळ्यात नैऋत्य मोसमी वारा अरबी समुद्रावरून येतो. तो पावसाळ्यातच काय येतो. आमची किती इच्छा असली, आता आमच्या महाराष्ट्रात सध्या ओव्हरऑल 60,000 काढला, कालच्या पेपरची हेडलाईन आहे. पाणी साठा महाराष्ट्राचा फक्त 35% आहे. एप्रिल मे जून 3 महिने पास करायचे. आणि पिण्याचं पाणी तर आहेच. पशु त्यांना पण पाणी लागणार ना का? तुम्ही पाणी पिणार, जनावरांना द्यावं लागणार नाही का? आणि जनावर किती पाणी पिते एकदा पिलं की? मग कसं करणार? आपण म्हणू शकतो देवाला, देवा एक काम कर, थोडासा लवकर दे पाठवून, लवकर घेऊन जा पाऊस. असं तर होणार नाही ना. जोपर्यंत जून येत नाही तोपर्यंत वारे येणार नाही. का? जोपर्यंत सूर्य, हे लक्षात घ्यायचं आहे, तुमच्याकडे 3 महिने थांबून पूर्ण भूमी तापवत नाही. तापली लो प्रेशर म्हणजेच हाय प्रेशर टू लो प्रेशर वारा. अगेन देर इज द रिझन, कारण असल्याशिवाय ते होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग या वेनी आम्हाला तो सगळा विचार करावा लागतो, हे सुद्धा लक्षात घ्या. अभिसरण, येस दॅट इज द अभिसरण. पण आमच्या गावाकडे आम्ही त्याला काय म्हणतो, वळवाचा पाऊस. पण टाइप्स ऑफ द दॅट इज द क्लिअर. अभिसरण तो जो असतो वळवाचा, हा प्रकार लक्षात घ्यायचा आहे. मग वायुभार, एअर प्रेशर. आता वारा म्हणजे काय, वाऱ्याचे प्रकार किती? तुम्ही म्हणता नैऋत्य मोसमी वारे, किंवा बघा तुम्ही ऐकलं असेल सागरी वारे, ऐकलं का शब्द? खारे वारे, मतलई वारे, पर्वतीय वारे, बरोबर आहे. ईशान्य वारे, मोसमी वारे, चक्रीवादळ, हे सगळे म्हणजे वाऱ्यांचे प्रकार. त्यातले मग असणारे स्थानिक वारे कुठले, प्रादेशिक वारे कुठले, हे आपल्याला बघावं लागतं. आणि हवामानाचे वर्गीकरण हे सायंटिस्टचं नाव आहे हवामानशास्त्र कोपेन आणि डॉक्टर त्रिवार्ता यांनी भारत आणि महाराष्ट्राचे केलेले हवामानाचे वितरण माहीत पाहिजे, किंवा क्लासिफिकेशन. सो इतके टॉपिक्स, सब टॉपिक्स मी UPSC सगळे काढले बरं का. याच्या बाहेर प्रश्न नाही आहे असं मी म्हणतोय. हे तुम्ही कशावर प्रश्नावर क्ल्यू वर्ड काढावं लागेल ना. प्रश्नातनं क्ल्यू वर्ड कन्सेप्ट इथं टाकलेली आहे, तेवढे केले प्रत्येकाचे की आपले एक पॉईंट सगळेच्या सगळे क्लिअर होणार आहे, हे लक्षात घ्या. मग सागरशास्त्र आणखीन कमी आहे. आपल्या सागर जलाची शारता आणि तापमान, सगळ्या सागराचं तापमान सारखं नाही आहे. आपल्या जर भारताचा विचार केला, आपल्या भारताला 2 समुद्र आहेत. बंगालचा उपसागर पूर्वेकडे, अरबी समुद्र पश्चिमेकडे. बंगालच्या उपसागराचं तापमान अधिक आहे अरबी समुद्रापेक्षा. असं का? बंगालच्या उपसागरात शारता कमी आहे आणि अरबी समुद्र शारता जास्त आहे. असं का? त्याला कारण असेल ना, गोळ्या पाण्याचा पुरवठा इकडे जास्त ना, पूर्वेकडे. गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा कुठे जातात? पूर्वेकडे. जिथं गोळं पाणी जास्त ते शारता काय असेल? कमी. आता पश्चिमेकडे तुमचं बाष्पीभवनाचा वेग पण जास्त आहे, कारण वाळवंटाचं वाळवंट आहे. अरबी समुद्र गल्फचं वाळवंट आहे, आपलं थरचं वाळवंट आहे, तापेल ना ते. मग हे कारण समजलं पाहिजे. शारता, तापमान वितरण, प्रमुख सागर, सागरी प्रवाह, ओशन करंट्स म्हणजे काय, त्या ओशन करंटचा संबंध काय आहे. त्यानंतर सागर तट रचना, समुद्राच्या आत खड्डे, पर्वत, असे असणारे टेकडे, दऱ्या, असं ते असणारं सागर तट रचना कशामुळे तयार झाली आहे. आणि अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर, 3 महत्त्वाच्या महासागरांची बेसिक माहिती. असे टॉपिक्स म्हणजे तुमचं फिजिकल. तुमचं एवढं झालं की समजायचं फिजिकल जिओग्राफी झालं. आणि तुम्ही फिजिकल जिओग्राफी केले, मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमची भूगोलावर कमांड बसली. कशावर बसली? भूगोल कठीण नाहीच आहे, पण फिजिकल एकदा समजलं पाहिजे. मग पाठांतर होऊन भारत पाठांतरच करत बसावं लागतं. आणि पाठांतर आज ना उद्या विसरतं, रिव्हिजन कमी पडल्यात, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आपण या वेने विचार केला पाहिजे. हा विचार इथं लक्षात घ्यायचा, हा पॉईंट इथं समजून घेऊया आपण. मग मी येतो भारताच्या भूगोलाकडे. मी भारताच्या भूगोलाचे इथं 10 धडे करून ठेवले. किती धडे? 10 धडे बघा, बरोबर आहे. किंवा इथं 10 धडे, त्यातलं हा 11वा धडा आहे, सॉरी 11. 11मध्ये एक भारताचा सामान्य भूगोल टाकला पहिले. हा सोपा टॉपिक आहे फार, लक्षात घ्या. याच्यावर प्रश्न विचारणं अजिबात अपेक्षित नाही आहे प्री आणि मेन्सला. पण सामान्य भूगोल म्हणजे भारताच्या एकूण भूसीमा काय, भारताला लागून असलेले राज्य कुठले, आपले देश कुठले, अरबी समुद्रला किनारी असणारे राज्य तर माहीत पाहिजे. अरबी समुद्रावर महाराष्ट्र अरबी समुद्र आहे का बंगालच्या उपसागरावर आहे, इतकं बेसिक तर माहीत पाहिजे. सो इट्स अ GK टाईप जॉग्राफी, GK टाईप. ओके, नॉट मच इम्पॉर्टंट, पण तो पहिला टॉपिक. दुसरा आहे भारतीय उपखंडाची उत्क्रांती. आमचा भारतीय उपखंड तयार कसं झालं. त्यानंतर भारताची प्राकृतिक भूगोल म्हणजे हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्विकल्पीय पठार, बरोबर आहे. घाट प्रदेश म्हणजे पश्चिम घाट, पूर्व घाट, किनारी मैदान, पश्चिम किनारी, पूर्व किनारी आणि बेटे. हे समजलं. हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हा आहे. हा टॉपिक अंडरस्टँड झाला की तुम्ही मोस्ट ऑफ द तुम्हाला भूगोल भारताचा क्लिअर झाला म्हणून समजा. आणि यासाठी एकच पुस्तक आहे 10वीचं ओल्ड पुस्तक. ते जर नीट केलं लिटरली समजतं. मी तुम्हाला सोर्सेस शेवटी सांगतो काय काय वाचायचं, कसं वाचायचं. नंतर भारताचे हवामान आलं. हवामान, तापमान वितरण, भारतीय मान्सून, कोपेन त्रिवार्ता, भारताची नदी प्रणालीचे प्रकार, भारतातील महत्त्वाच्या नद्या, त्यांची मुख्य माहिती, हिमालयातल्या नद्या कुठल्या, पठारावरच्या नद्या कुठल्या,
तिकडे गंगा असेल, ब्रह्मपुत्रा, सिंधू असेल, इकडे काय आमची गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी, नर्मदा, तापी, बरोबर ना, या महत्त्वाच्या नद्या. हा तुमचा झाला का, हा तुमचा फिजिकल भारत झाला. इथून चालू झालं आर्थिक भारत, भारताची वनसंपदा, वनांचे प्रकार, वितरण वैशिष्ट्ये, भारताची खनिज संसाधने, बरोबर आहे, भारतातील ऊर्जा संसाधने, भारतातील प्रमुख उद्योग आणि व्यवसाय, दळणवळण, आणि भारतातील प्रमुख मृदा व पिके. हा झाला तुमचा आर्थिक भूगोल. शेवटचा सामाजिक, लोकसंख्या, वसाहती, बरोबर आहे, आदिवासी जमाती, हे समाज नाही ना, म्हणून याला काय म्हणायचं, सामाजिक. असं ते भारताचे टॉपिक. फक्त आता मी काय करेल, इथून भारत उडवेल आणि यात महाराष्ट्र शब्द भरला, सेम सिलेबस कॉपी पेस्ट महाराष्ट्राचा भूगोल. बघा तुम्हाला दाखवतो, बघा सेम टॉपिक आहे का नाही आहे. महाराष्ट्रात सामान्य आणि प्रादेशिक तेच होता. स्थान, भूशास्त्रीय रचना, खडक प्रणाली, वितरण, महाराष्ट्रात प्राकृतिक, तिथं काय होतं 5 होते, इथं फक्त कोकण, सह्याद्री, सातपुडा आणि महाराष्ट्र पठार, बरोबर आहे. तिथं हिमालय होता, इथं सह्याद्री येईल ना, महाराष्ट्र कुठे हिमालय आला आहे, बरोबर. हा एक पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आपण. नंतर महाराष्ट्राचे हवामान, हवामानाचे प्रकार, महाराष्ट्रातील नदी. आता नदी प्रकार जरी आम्ही तिथं बघितल्या, पण तरी आम्हाला कावेरी, सॉरी म्हणजे कृष्णा, तापी, गोदावरी, वैनगंगा, पैनगंगा, आपल्या लहान लहान नदी आहे ना, आपल्या गावाकडे पण आहे, बरोबर आहे. मांजरा असेल, करेक्ट, किंवा असणारी दक्षिण पूर्णा वगैरे नद्या असतील, या उपनद्या, यांची बेसिक माहिती इथे जास्त घ्यायची असते. हा सुद्धा टॉपिक लक्षात घ्या. मग महाराष्ट्राची वनसंपदा म्हणजे हा तुमचा फिजिकल महाराष्ट्र संपला. इथून इको जॉग्राफी असं मी म्हटलेलं, असं सुद्धा महाराष्ट्राची वनसंपदा, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, महाराष्ट्रातील ऊर्जा संज्ञे, महाराष्ट्रातील मृदा, त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख पिके आणि महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे, हे सुद्धा लक्षात घ्या. हे झालं इकॉनॉमिक, आर्थिक महाराष्ट्र. आणि परत सामाजिक, प्रमुख आदिवासी जमाती, वसाहती, लोकसंख्या, वैशिष्ट्ये, हा झाला सामाजिक. दॅट्स इट. याच्या पलीकडे मग पहिले टास्कच काय, फिजिकल आहेच ना, हेवी थोडंसं. फिजिकलला खरंच अंडरस्टँडिंगला थोडीशी मदत लागते. वन्स यू अंडरस्टँड देन तुम्हाला मदतीची जास्त गरज पडत, तुम्ही पटापट पुस्तकं घेऊन पुढे जाऊ शकता. आणि भूगोल हा विषय आहे का बेसिकमधनं तुमचा खूप जास्त कव्हर होऊ शकतो. तुम्ही कृषीकडे येतो, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला हे झालं एकदा सिलेबस क्लिअर करून का मी तुम्हाला पुस्तकं सांगतो कुठले टॉपिक कुठनं वाचायचे, ते तिथून क्लिअर होतात का नाही. 100% क्लिअर होतात. मी किती म्हणतो 100% क्लिअर होतात. काही गरज नाही आहे, फक्त तुम्हाला लिहिण्याचा ॲप्रोच जमला पाहिजे, बरोबर ना. आणि नोट्स काढताना पिक करण्याचा ॲप्रोच, म्हणजे काय माइंड केलं पाहिजे, काय अंडरलाईन केलं पाहिजे, हा सुद्धा ॲप्रोच आहे. तो ॲप्रोच डेव्हलप होणं गरजेचं आहे. तो जितका डेव्हलप होईल तितकं आपलं चांगलं, याच्यातलं महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येईल. हा सुद्धा भाग लक्षात घ्या. फक्त मी कृषी सांगतो. आता कृषीचं ॲक्च्युली तर स्टेट बोर्ड नाही. आता कृषीसाठी बघा आयोगाचं काय म्हणणं होतं, प्रमुख पिके जे मगाशीच बघितलं, देशातील विविध पीक पद्धती, हा तर सिलेबसच आहे ना, बरोबर आहे. सिंचन प्रणाली, साठवण, कृषी मालासाठी दळणवळण काय आहे, कृषी उत्पादन संबंधित समस्या, मदतीसाठी तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, प्रत्यक्ष शेती अनुदाने, किमान आधारभूत किंमत, तंत्रज्ञान मोहिमा, भारतातील अन्न प्रक्रिया आणि त्या संबंधित उद्योग, प्रवाहाच्या वरच्या बाजूच्या व खालच्या बाजूच्या गरजा कुठल्या आहेत, भारतातील भूमी सुधारणा, हे लक्षात घ्यायचं आहे. यातला अर्धा भाग करंट रिलेटेड विचारतात, जे करंटशी संबंधित आहे. एक सिंपल एक्झाम्पल देतो, किंवा तुम्ही मला एक बेसिक पहिले उत्तर द्या, मग आपण करू. म्हणजे आणि उत्तर फार करेक्ट आला पाहिजे, परफेक्ट असा विचार करू नका. मलाही माहिती आहे तुम्ही आत्ता अभ्यास स्टार्ट केला आहे, तुमचं अंडरस्टँडिंग आता डेटा चालू आहे ना, सो डोंट बॉदर. तुम्हाला जे जे वाटते ते चेक करत राहा स्वतःला. मला सांगा, भारतात सर्वात जास्त कुठलं अन्न धान्य कन्झम्पशन आहे, मग सगळ्यात जास्त अन्न भारतातील लोक कुठलं कन्झ्युम करतात अन्न म्हणून. ऑप्शन देतो, गहू करतात, तांदूळ करतात, ज्वारी करतात का बाजरी करतात, सांगा मला. या 4 पैकी सांगा, भारतात सर्वात जास्त अन्नधान्य कुठलं कन्झ्युम केलं जातं. सांगा मला. ओके, मला इथं आले बघ काही. नरूमचा आहे राईस, भात, हां. शतिक्षामध्ये व्हीट, तुला काय वाटते दीपक? तांदूळ. तुला वाटते गहू. असं खाल्लं पाहिजे भारतात, बरोबर ना. कारण आपल्या महाराष्ट्रात बरं. चला सायमल्टेनियसली चला, भारताचे उत्तर आले तुमचे. मोस्ट ऑफ द उत्तर तुमचे बरोबर आहेत. ठीक आहे, मी येतो तिकडे डिस्कस करायला. नेक्स्ट, माझा महाराष्ट्रात सर्वात जास्त अन्नधान्य आउट ऑफ दिस सेम ऑप्शन्स, महाराष्ट्रात कुठलं कन्झम्पशन सगळ्यात जास्त असेल. टोटल महाराष्ट्राचा विचार केला, ग्रामीण, शहरी, मुंबईपासून तुम्ही तिकडे ते काय असते पब मब पासून तर आमच्या गावापर्यंतच्या चुलीपर्यंत सर्वात जास्त काय कन्झ्युम केलं जातं महाराष्ट्रात. महाराष्ट्र सांगा मला, गायत्री.
मला सांगा गुड. महाराष्ट्र म्हटल्यावर काय आहे, इतका विचार का, तुम्ही स्वतःचा हे करा ना, लॉजिक लावून टाका स्वतःचं आणि पटकन आन्सर करा. महाराष्ट्र म्हटल्यावर व्हीट अँड राईस, ज्वारी, ज्वारी, यस ज्वारी महाराष्ट्र म्हटल्यावर साधारणतः, पण पिकवतो जास्त ना आपण. भारत म्हटल्यानंतर भात, भारत म्हटल्यानंतर, कारण की पूर्ण साऊथ इंडिया, पूर्ण नॉर्थ ईस्ट, पूर्व पश्चिम किनारा, पूर्व कोकणातली भातच जास्त खातात ना आपल्या, बरोबर आहे. म्हणजे भारतातलं प्रमुख अन्नधान्य कुठलं येतं, भात येतं. आता चला मी 1 मिनिट फक्त उदाहरण घेतो, तुम्हाला विचार काय करायचा आहे मला सांगायचा आहे, तो विचार काय करत असाल. 2020 ते 21 आणि अगेन 2021 2022 भारताच्या इतिहासात सर्वात जास्त गव्हाची मागणी झालेली आहे भारतीय लोकांकडनं, बरं का. म्हणजे इथं पहिल्यांदा तुमचा राईस खाली गेलेला आहे कन्झम्पशनमध्ये आणि गहू वर आलेला आहे. काय कारण असू शकतं, तुम्ही वर्ष नीट विचार करा. कुठ लॉकडाऊन. काय होतं लॉकडाऊनमध्ये, बेकरी प्रोडक्ट्स बसल्या बसल्या मॅगी बनवा, हे बनवा, वो बनवा, बरं हे मागवा ते असंच आहे ना. म्हणजे काही परिस्थितीमध्ये गोष्टी बदलू शकतात. आयोग काय विचार करतं प्रश्न विचारताना, की भारताच्या काही वर्षात प्रथमतः गव्हाच्या मागणीमध्ये तांदळाच्या मागणीमध्ये घटून गव्हाची मागणी वाढलेली आहे. त्याची कारणं उदाहरण स्पष्ट करा. करेक्ट, हे आयोग विचारू शकतं. म्हणजे तुम्हाला कुठंच न्यूज जोडतं करंट, तुम्हाला क्लिअर तर पाहिजे काय लोक खातात. तर असा म्हणजे ॲग्री करताना फक्त तुम्हाला ॲग्रीचं प्रोडक्शन नाही म्हणत ते, की महाराष्ट्रात ज्वारी का पिकवली जाते, ते माहितीच आहे पिकवलं जाणारी काळी माती आहे, कमी पर्जन्य आहे, उष्ण पीक आहे, ते तर क्लिअर आहे. मला त्याचं जॉग्राफिकल माहीतच पाहिजे मला त्याची इन्फॉर्मेशन, पण मला करंटशी रिलेट करता आलं पाहिजे. बरोबर आहे. यस करोना, करेक्ट करेक्ट. वैष्णवी राऊत, बाजरी गहू, ओके यस यस करोना. आता हे लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला यावर्षी चित्र सांगतो. यावर्षीचं चित्र, यावर्षीचं म्हणजे मी बोलतोय 2023-24. तुम्हाला सर्वांना माहीत असेल ऑगस्टमध्ये आपल्याला अजिबात पाऊस पडला नाही, पर्जन्य पडलंच नाही ना ऑगस्टमध्ये. पर्जन्य एकदम कमी झालं, अल निनो मेल निनो काय असेल ते, बरोबर पर्जन्य कमी घटलं. ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंट हुशार, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला पटकन सेंट्रल गव्हर्नमेंटने वॉर्न केलं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने पंजाब, हरियाणा, उत्तर यूपी या सरकारांना सांगितलं की दक्षिणेस म्हणजे मध्य भारत आणि दक्षिणेस पाऊस कमी झाला आहे, त्याच्यामुळं तांदळाचं क्षेत्र घटू शकतं, तर कृपया तुम्ही तांदूळ जास्त पेरा. हे ऑलरेडी सांगितलं आहे. कारण डिमांड आता वाढणार ना, कारण की यांचं क्षेत्र पाऊस कमी पडला तर तांदूळ हे इतकं पिकवतं ते कमी झालं क्षेत्र. जबाबदारी कोणाची, का पंजाब, हरियाणा, नॉर्थ यूपी, कारण त्याच्याकडे इरिगेशन फॅसिलिटी आहे ना, सिंचन आहे, 12 महिने सिंचन असतं, ते पिकवू शकतात आणि त्यांची कॅपॅसिटी जास्त स्ट्रॉंग आहे पिकवायची. सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्यांनी ऑलरेडी सूचना दिलेलं आहे की नॉर्थ, उत्तर हे प्रमुख अन्नधान्य पिकवणारे जे राज्य आहे यांनी तांदूळाचं क्षेत्र कमी करू नका, कारण ऑलरेडी कारणाचं शेअर कुचाला आहे काल. उद्या जर तांदूळ तुमचा मागितला, तुम्हाला काय करावं, आयात करणं म्हणजे तुमचा खिशातला पैसा टाकणं आहे ना विनाकारण. जर तुमच्यावर जमीन आहे, क्षेत्र आहे, मग इथं लक्षात घ्या, बिकॉज यू आर द फ्युचर ॲडमिनिस्ट्रेटर, तुम्हाला ते बॅलन्स कसं होतं, निसर्गावर कसं डिपेंड आहे हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. मग ती आपत्ती असो एखादी येणारी, म्हणजे फॉर एक्झाम्पल साथीचे रोग आपत्तीच आहे ना, उद्या तुम्ही आहे ना समोर, तालुक्याला कोण मॅनेज करणार आहे, प्रांताला कोण मॅनेज करणार, तुम्ही करणार ना. तुमच्या तालुक्याच्या प्रांताच्या आलेल्या भूमिका तुम्हाला क्लिअर पाहिजे ना, काय होतं काय नाही. म्हणून हा अभ्यासक्रम आणि हा अभ्यासक्रम या फेनी चेक करणं फार गरजेचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे. यस बरोबर. प्रतीक्षा, तुमचे लॉजिक्स, माझं एवढं म्हणणं तुम्हाला कनेक्ट करता आला पाहिजे अभ्यास. तुम्हाला फक्त अभ्यास एक अभ्यास हा पुस्तकात दिलं आहे, सरांनी सांगितलं आहे, इथं विचारतं असं नाही आहे. तुम्हाला असं ओपन करावं लागेल ना स्वतःला, हा रिलेटेड काय मुद्दा आहे. सो ॲग्रिकल्चर मोस्ट ऑफ द करंट बेस्ड प्रश्न लक्षात द्यायचं. ॲग्रिकल्चर ते खाली जाऊन आणत नाही. हां सांगा की ईशान्य भारतात प्रामुख्याची पिकं कुठली, किंवा मध्य महाराष्ट्रातली नाही, त्यांना घेणं नाही, ते तर पुस्तकात दिले, त्यांना माहिती आहे बेसिक सगळं. त्यांना लक्षात घ्यायचं की तुम्हाला करंट बेस काय ॲग्रिकल्चर समजतं, मागणी काय. आता MSP आपण म्हणतो आहे, आता कायदा कर असा कितीतरी शेतकऱ्यांचा काय झालं होता, अधिवेशन हे झालं होतं ना उपोषण पंजाबच्या, की MSP शुड बी द लॉ ॲक्ट.
झाला नाही, बरोबर आहे. मग ते काय, त्याच्या अडचणी काय आहे, MSP म्हणजे काय, हे तुम्हाला विचार करावा लागेल. आणि मग पर्यावरण हा लास्ट येईल. पर्यावरणामध्ये पर्यावरण फार आवश्यक आहे. पर्यावरणात संवर्धन कसं करायचं, पर्यावरणातील प्रदूषणाचे परिणाम, हवामान बदल कसा होतो, ऱ्हास आणि त्याचे परिणाम आणि पर्यावरण हे थांबण्यासाठी तुम्ही केलेले कायदे, बरोबर आहे. कायदे असतील, उपाय असतील, बरोबर आहे. याच्यातल्या असणाऱ्या संस्था असतील आणि याचा सुद्धा करंट बेसच विचारता. लक्षात घ्या आयोग करंट बेस हे ट्रॅडिशनल बेस विचारत नाही. दे आर नॉट इंटरेस्टेड. ट्रॅडिशनल म्हणून आपला अभ्यास करायचा, पण ॲग्रिकल्चर आणि पर्यावरणाला पूर्ण. भूगोल आपला मोस्ट ऑफ द ट्रॅडिशनल बेस. लक्षात घ्या, तिथं पण करंट जोडण्याचा, UPSCचा प्रचंड करंट जोडण्याचा प्रयत्न करतो, हा सुद्धा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. पण जास्तीत जास्त अशा वेने ते विचारलं जातं, हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्या. इज इट क्लिअर का, सिलेबस क्लिअर का, म्हणजे काय आहे भूगोल, कुठपासनं, मी फिजिकलपासून म्हणतोय, कुठपासनं, चंद्र सूर्यापासून यायचं आपल्याला, पृथ्वीचा आकार कसा आहे, तर नक्की आम्ही काय आता परिणाम पृथ्वीचं तापमान कमी व्हायला केले पाहिजे, इथपर्यंत आपल्याला सगळे सोल्युशन द्यायचे आहे. हा एक सेक्शन समजून घ्या. इज इट क्लिअर. मग मी थोडेसे प्रश्न दाखवतो. आता हे MPSCचे प्रश्न आहे, याला फार माइंड करू नका, कारण की 2011च्या आधीचे एवढे सोपे प्रश्न आता येणार नाही. ओके, इतके सोपे प्रश्न अपेक्षित नाही. काय प्रश्न आहे बघा, भारतीय बेटांच्या भौगोलिक संक्षिप्त टिपले. तुम्ही लगेच लिहाल ना, भारतात 2 प्रकारचे बेटे आहे, एक अरबी समुद्रात आहे, एक बंगालच्या उपसागरात आहे, अंदमान निकोबार, लक्षद्वीप. इतकं सोपं आहे 5 मार्काला. 5 मार्काला शब्द किती पाहिजे, 50 ते 100 शब्द लगेच भरतील ना आमचे. अरबी समुद्र 50 कैल, बंगालचं उपसागर 50 शब्द, संपला आम्ही 100 शब्द. पण इतकं सोपं आयोग विचारणार नाही. मी जुने प्रश्न जस्ट पहिले आधी दाखवतो. MPSCचे काय प्रश्न होते लेखीमध्ये. ही लास्ट 2011ची MPSC आहे. ओके, पण आता त्या लेवल येणार नाही. कोकण किनारपट्टी प्रमुख भूरूपांची उदाहरणे सांगा. कोकण किनारपट्टी महाराष्ट्र म्हटल्यानंतर मग कोकण किनारपट्टी म्हणजे बेटे असतात, बरोबर आहे. तिथं असणारे भूरूपे म्हणजे खलाटी, वलाटी, तिथं असणारे आम्ही त्याला म्हणतो दंतूर किनारपट्टी, खोल एकमुखी नद्या, खाड्या, हे त्याची काही सिंपल वैशिष्ट्य आहे. असं ते माझे प्रश्न इतके सोपे राहायचं. त्यानंतर बघा, त्रिभुज प्रदेशाची निर्मिती भारताच्या पूर्व किनारपट्टीवर झालेली आहे, पश्चिम किनारपट्टीवर का नाही, त्याचं कारण काय असं विचारलंय. इकडेच का, कारण असं स्पष्ट करा. म्हणजेच अर्थ काय होते, पश्चिम किनार. यस 5 मार्क, पण हे जुनं आहे वैष्णवी. मी परत सांगतोय, इट इज अकॉर्डिंग टू 2011 लेटेस्ट. आपण आता पेपरच झालं नाही बिन तुम्ही कुठनं इमॅजिन करणार ना आयोगाचं काय. मी स्वतः व्यक्तिशः 2 वेळा मेल केलेल्या आयोगाला. माहीत नाही आता आयोग दखल घेत नसेल, त्यांना माहिती आहे ना काय घेणं कोण बी डहाणे काय संमत आहे. आयोग आहे शेवटी, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ना. पण मी डिसेंटली मेल केले आयोगाला की आयोग, विद्यार्थी जर तुम्हाला 25 मध्ये एक्झाम, तुम्ही एक्झामचे मार्किंग सिस्टीम तर डिक्लेअर केली पाहिजे विद्यार्थ्यांना, बरोबर आहे. मग मी सांगतो UPSCच्या वेळी सांगतो ना, परत MPSC UPSC काही तर फरक दाखवा. सिलेबस सेम आहे म्हणून क्वेश्चन पॅटर्न सगळं सेम असेल तसं तरी डिक्लेअर करा. आम्ही त्यावेळी काम करतो. मला प्रॅक्टिससाठी आता झालं पाहिजे. आणि सॅम्पल पेपर टाकणं UPSCने टाकले होते. UPSC 13 मध्ये बदलली, UPSCने 11-12 पेपर आधी दिले सॅम्पल कसं असणार आहे क्वेश्चन्स पेपर. असं आयोगाने त्यांना काय अपेक्षित आहे. इंजिनिअरिंगचं दिलं त्यांनी, आता इंजिनिअरिंग झाली ना डिस्क्रिप्टिव्ह वर्षी, इंजिनिअरिंगचे टाकले. आता अजून आपण टाकले नाही. आपण आयोगाला वारंवार विनंती करतोय की आयोगाने ते टाकणं गरजेचं आहे, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे. नाही ते सेम UPSC सारखं येतील म्हणून तर आपल्याला गेसिंग नाही, आपण त्यासाठी मागतोय. महाराष्ट्रीय पर्जन्याची स्थळ आणि काल परिवर्तनशीलता अनिश्चितता आहे का, इतकं ते विचारलं. मानवी लोकसंख्येचे बघा, सामाजिक याच्यावर स्थलांतर म्हणजे काय, ज्याला सामाजिक भूगोल म्हणतो आपण, त्याच्यावर आलेला प्रश्न असा गृहीत धरू. पण महाराष्ट्र अँगून शंकले. मागील दशकात महाराष्ट्रातील विविध तालुका पातळी शहरांमध्ये झोपडपट्ट्यांची वाढ झाली आहे. हा पण सामाजिक आहे. झोपडपट्ट्या म्हणजे काय, सामाजिक समस्या आहे ना, झोपडपट्ट्यांची वाढ होणे वगैरे काय. नंतर खाली दिलेल्या प्रश्नांपैकी कोणती, इथं दिलेल्या महाराष्ट्रातील विविध खनिज आणि ऊर्जा संसाधने याची यादी करा. पर्यटन संज्ञेची व्याख्या वगैरे टाका. हा इकॉनॉमिक व्याख्या आहे. खनिजे आणि पर्यटन म्हणजे इकॉनॉमी आलं, अर्थकारण आलं, तो आर्थिक भूगोल. महाराष्ट्रातील विविध कृषी हवामान क्षेत्र कोणती, ॲग्रिकल्चर बेस्ड. असे प्रश्न हे आधी. दुष्काळ म्हणजे काय हे मी आज दाखवतो. आता मी येतो UPSCच्या प्रश्नांकडे. फक्त मी याच्यात जातोय, फार सोपे प्रश्न आहे. म्हणजे मलाच माहिती असे प्रश्न वाचताना पोरामधील असे काही आलं तर लईच मजा आहे आमची मग, बरोबर ना. असं होणार नाही ते, हे लक्षात घ्यायचं. दिस इज UPSC. UPSCने काय केलं आहे, डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक अँड टाइप्स ऑफ द प्रायमरी रॉक. हा 2023चा पेपर आहे. फिजिकल जॉग्राफी, प्राथमिक खडक, प्रायमरी रॉक. आपण खडकांचे प्रकार म्हटलं होतं फिजिकल जॉग्राफीमध्ये. त्याच्यावर डिपेंड असणारा प्रश्न, डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक. प्राथमिक खडक व त्याची वैशिष्ट्ये लिहा. 150 शब्द, 10 मार्क. भारतीय मोसम, इथं पहा, डिस्कस द मिनिंग ऑफ द कलर कोडेड वेदर वॉर्निंग्स फॉर सायक्लोन्स प्रोन एरियाज गिवन बाय द इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट. भारतीय हवामान खात्याकडनं दरवेळेस रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, ब्ल्यू अलर्ट असे दिले, येलो अलर्ट, त्याचा अर्थ काय उदाहरणासह स्पष्ट करा. कोण दिलं आहे, UPSCनं. UPSC फार ब्रॉडली विचार करते. त्यानंतर डिस्कस द नॅचरल रिसोर्सेस पोटेन्शियल ऑफ द डेक्कन ट्रॅप
आमच्या असणाऱ्या दख्खनच्या पठाराच्या नैसर्गिक संसाधनांचा काय करा, चर्चा करा. कोणाची? दख्खनच्या पठारावर. मग बेसॉल्ट सापडतं, दगडी कोळसा सापडतं, खनिज सापडतात ना, ते सगळं तुम्हाला काय लागेल, तिचे संसाधन कुठले त्याची चर्चा करा. इथं दिलेलं आहे एक्झामाइन द पोटेन्शियल ऑफ द विंड एनर्जी, ज्याला मी सौर ऊर्जा म्हणतो. एक्सप्लेन द रिझन्स, सौर ऊर्जेचं असणारी स्थापित याची क्षमता त्याच्यावर चर्चा करा आणि याचं कसं ते पसरलेलं आहे सगळीकडे वितरण, त्याची उदाहरणं द्या, असं प्रश्न विचारला आहे कोणी, UPSCने. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर UPSC प्रश्न दाखवतो, हा 250 शब्दाला प्रश्न आहे, 15 मार्काला. डिस्कस द मेन कॉन्ट्रीब्युशन ऑफ द गुप्ता पिरियड. नाही ठीक आहे, आपला इतिहास ते सर घेतील, मला लोक गुप्ता पिरियड कुठं आला माहीत, बरोबर ना. हां, हा इथं आलेला आहे. नेक्स्ट, व्हॉट आर द फोर्सेस दॅट इन्फ्लुएन्स ओशन करंट्स शब्द वापरला तुम्ही ओशनोग्राफीमध्ये, बरोबर. डिस्क्राईब द रोल इन द फिशिंग इंडस्ट्री. समुद्री प्रवाहाला प्रभाव करणारे घटक कुठले आणि त्याच्या फिशिंग म्हणजे तुम्ही जे मासेमारी करतात त्याचा संबंध त्याच्याशी काय, असं इथे विचारलं. इज इट क्लिअर? असे पण पॉईंट्स यात टाकलेले आहे. दिस इज द UPSC. अगेन बघा, हा असणार आपला प्रश्न, सॉइल इरोजन अँड सॉइल डिग्रेडेशन आर द थ्रेट टू द फूड सप्लाय. डिस्कस. आता भारतात मी मागे उदाहरण सांगितलं, आता भारतासारखी आमचा असणारं क्षेत्र ज्याचं एकूण क्षेत्रफळ ते काही वाढलं नाही, जे आहे तेच आहे ना. लोकसंख्या प्रचंड वाढली, मग आता जमीन नाही वाढली, तुम्हाला उत्पन्नच वाढवावं लागेल ना. मग आता थ्रेट काय, तुम्हाला सॉइल कंटिन्यू इरोजन होत आहे बिकॉज ऑफ द पर्जन्य आहे, हवा आहे, सगळं आहे. डिग्रेडेशन काय होतं आहे, तुम्ही वारंवार खतांचा वापर करताय ना, क्वालिटी ऑफ सॉइल डिग्रेडेड. आणि तुझ्यावर चॅलेंज काय, फूड सिक्युरिटी, कारण की तुमचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे बिकॉज तुमचा लँडचा एरिया थोडी वाढतोय, तर प्रोडक्शन ऑफ क्वालिटी हाय पाहिजे ना. मग ते जर कमी होत आहे तर याचा तुम्हाला संबंध म्हणून डिस्कस, चर्चा करा. 15 मार्क असे शब्द. आणि चर्चा करताना तर उत्तर बॅलन्स देणं गरजेचं आहे. तुम्हाला पहिलं काय सांगणार आहे, सॉइल इरोजन नेमकं काय, त्याची कारणं काय, डिग्रेडेशन म्हणजे काय, त्याची कारणं काय, बरोबर आहे. आणि या दोघांचा संबंध आमच्या फूड सप्लायशी कसा. आणि शेवटी ॲज अ फ्युचर ॲडमिनिस्ट्रेटर यू शुड प्रोव्हाइड द सोल्युशन. याला थांबवायचं कसं हे अपेक्षित आहे, म्हणून चर्चा करा. बॅलन्स तुम्हाला तिथं सगळं बॅलन्स लिहायचं आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट एक क्वेश्चन दाखवतो, व्हाय इज द वर्ल्ड टुडे कन्फ्रंटेड विथ द क्रायसिस ऑफ द अवेलेबिलिटी ऑफ अँड ॲक्सेस टू द फ्रेश वॉटर ऑफ रिसोर्सेस. मी NCERTचे काही लेक्चर्स घेतले, तुम्ही जर बघितले असेल तर मी सांगितलं होतं की जे आपण टोटल एकूण जर पृथ्वीचा विचार केला, पृथ्वीचं एकूण 97% हे कुठलं आहे, सलाईन वॉटर, खारे प्राणी आहे ना पृथ्वीवर. फक्त किती आहे, जवळजवळ 3% वॉटर इज द फ्रेश वॉटर. 3% सुद्धा लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, पिण्याच्यासाठी नद्यांमध्ये सरोवरांमध्ये असणारे 1% कमी आहे. 3% कन्सिडर 100%, त्यातलं 97% कुठं, हिमनगात, कॅप्स, बरोबर. आणि दुसरीकडे NCERTचा शब्द काय, वॉटर इज द ओनली कॉन्स्टंट सोर्स ऑन द अर्थ. बाष्प, वर, ढग, पाणी, ते बदलत नाही, त्यात बदल होत नाही. वॉटर इज द ओनली कॉन्स्टंट सोर्स. मग घाबरायचं का, बिकॉज डिमांड डे बाय डे ग्रो होत आहे ना. मग डिमांड डे बाय डे ग्रो होत आहे तर तुमच्या इथं क्रायसिस काय होऊन जाईल, क्लिअर होत जाईल ना. आत्ताच मी शब्द काय वापरला, 35% पाणी साठा राहिला. ते जर इतकं सोपं आहे, बाष्पीभवन होणं, वर जाणं, ढगाचा पाऊस पडणं, तर कॉन्स्टंट असली पाहिजे धरणं आमची, ती का बदलतात. मग त्याच्यासाठीची कारणं कुठली आहे लक्षात घ्यायचं आहे. व्हाय इज द वर्ल्ड, जग आज पाण्याच्या उपलब्धतेबद्दल कमी आणि हा थ्रेट काय आहे, बरोबर ना. ही समस्या तुम्हाला मांडता आली पाहिजे, हे सांगता भौगोलिक स्वरूपाने मग सांगता आली पाहिजे. मग तुम्हाला ते करेक्ट करता आलं पाहिजे. डिमांड वाढली आहे, औद्योगिकरण वाढत चाललं आहे, नैसर्गिक म्हणजे पर्जन्याची काय झालेली आहे, तुमची लहरीपणा झालेला आहे, मध्येच पाऊस पडतो, मध्ये पडत, हा सगळ्या गोष्टी आहेत ना. मग ह्या सगळ्यांचा तुम्हाला इथं मेळ घालता आला पाहिजे. दिस इज द UPSC. तुम्ही ॲज अ फ्युचर ॲडमिनिस्ट्रेटर 3-4 अँगलनी विचार करताय. प्रत्येकजण पुस्तकच वाचून जाणार आहे, लक्षात घ्या. ॲडिशनल इनपुट तुमचा लागणारच आहे. त्याचं बेस्ट लिंक करण्याची सवय ज्याला चांगली, तो जास्त इथं बेस्ट लिहू शकेल, हे सुद्धा लक्षात घ्या. लँडस्लाइड इज अ मेजर प्रॉब्लेम इन हिमालया रिजन. डिस्कस इट्स कॉजेस अँड द मिटिगेशन मेजर्स. आता मी तुम्हाला याच्यात नाही, पण मी आपल्या नंतर लेक्चरमध्ये दाखवेल. दिस इज मोस्ट ऑफ द बेस्ट NCERT, हे NCERTमध्ये आहेच. ओके, हे वाक्य. आता लँडस्लाइड म्हणजे भूस्खलन. हिमालयामध्ये काय, हिमालय आहेच अस्थिर आमचा, तो काय तिथं काय बेसॉल्ट थोडी लावारस, स्तरित खडक आहे ना. त्याच्यानंतर तुमचे डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज किती चालू आहे, विकास, तो हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट, त्यामुळे भुसभुशीत होतो आणि ते घसरतात लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त आणि त्याच्या असणाऱ्या समस्या तुम्ही बघितलं, किती भूस्खलन होतात, किती जीव जातात, बरोबर. उत्तराखंड असेल, शिमलामध्ये झालेले सैनिक गेले आमचे. नंतर आयडेंटिफाय द डिस्कस द फॅक्टर रिस्पॉन्सिबल डायव्हर्सिटी अँड नॅचरल व्हेजिटेशन इंडिया, असेच द सिग्निफिकन्स वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज, रेन फॉरेस्ट वगैरे. भारतात जैवविविधता असण्याची कारणं कुठली.
आणि असणारी रेन फॉरेस्ट वर्षावने, त्याचं वाईल्ड लाईफ सँच्युरी, त्याचे कॅरेक्टर्स कुठले, हे तुम्हाला इथं काय करा म्हणतात, एक्सप्लेन करा. अशी इथं प्रश्न पडलेले आहे. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. अगेन आता मी येतो प्रीकडे. हा तर मागचा प्रीचा पेपर. ही झाली तुमची सगळी विचार करून लिहिण्याची क्षमता, ग्रॅप करणे, करंटला टीच करणे आणि तुम्ही मांडणे, बिकॉज युअर अ फ्युचर ॲडमिनिस्ट्रेटर. मग ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात बघू आपण. ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात काय म्हणताय तर लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, पश्चिम राजस्थानच्या परिसरात चून, खडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहे. खालीलपैकी कोणती कारणे खनिज साठीच्या वितरणास कारणीभूत आहे? कुठं? पश्चिम राजस्थान. हेच का खनिज जास्त आहे? तर दिलं आहे परमो कार्बन सुरुवात पश्चिम राजस्थानच्या भागात समुद्राच्या पाण्याखाली होता. पश्चिम राजस्थान प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. पश्चिम राजस्थान प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. लक्षात घ्यायचं आहे, पश्चिम राजस्थान प्रदेशात वनाच्छादन क्षेत्र अत्यल्प आहे. म्हणजे इथं तुम्हाला स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी दोन्हीकडे, आता मी टाकलं आहे का मला माहीत नाही, पण मी टाकत असतो बा, मी जिथं जिथं संदर्भ आहे, दिस इज द एनसीईआरटी, दिस इज द युअर स्टेट बोर्ड. दोन्ही जर वाचले तर तुम्हाला बरोबर अंडरस्टँड त्यांनी प्रश्न काय विचारला आहे. म्हणजे प्रीच्यासाठी आपल्याला डेटा कुठनं वाचलायचा, एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड बरोबर कामात येतो. म्हणजे येतो मेन्सला. याच्यासोबत तुम्हाला करंट रिलेट करावं लागेल तरच तुम्ही लिहू शकाल, नाही तर लिहू शकणार नाही. हा सुद्धा पॉईंट घ्यायचा आहे. खालील कोणत्या मृदेत लोह आणि बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते? अगेन इन्फॉर्मेटिव्ह टाईप किंवा अंडरस्टँडिंग बेस. तुम्ही म्हणाले या चारपैकी कशात प्रमाण जास्त असते? परत दाखवतो. लॅटराईट सोयाबीन जांभी मृदा एनसीईआरटीचा, एनसीईआरटीमध्ये क्लिअर दिलेलं आहे. जस्ट मी दाखवतो तेवढं. खालील दोन विधान दिले त्यापैकी ए प्रतिपादन, म्हणजे ए काय असर्शन, आर इज द रिझन. ओके. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. सुती कापड उद्योगात स्थानिकरण, कापूस उत्पादक प्रशावर किंवा बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध आहे. मी फक्त सोर्सेस दाखवतो, जे मी दाखवतो. आता मला वाटतं मी एनसीईआरटी टाकलं नाही आहे, नाही समज सोडलं, याचं एनसीईआरटी टाकलं नाही आहे. हे पण एनसीईआरटीच्या इथं सहज उपलब्ध आहे. ओके. याच्याबद्दलचं 12वीचं एनसीईआरटी आहे. त्याच्यानंतर काय म्हणता येतं? गोलार्धात. कुठल्या गोलार्धात? खाली कोणत्या दिवशी? दक्षिण गोलार्धात. दक्षिण म्हणजे ऑस्ट्रेलियाकडे उन्हाळी अयन दिन असतो. तुम्हाला उत्तर माहिती आहे 22 डिसेंबर वगैरे असतो, पण मी तुम्हाला जस्ट दाखवतो. हे बा सिंपल एनसीईआरटी. हे दिलं आहे समर सोलॅस्टिक. हे बा 22 डिसेंबर. म्हणजे फॅक्ट्स कुठनं करायचे आहे, त्या पलीकडे फार जास्त करायचं नाही, हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे. परतीचा मान्सून नावाचा एक याच्यात हे होता, म्हणजे पॉईंट्स त्याच्यावरनं मी दाखवलं असेल. तशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. सो एक पहिले समजून घ्यायचं आहे. मी जस्ट म्हणतोय प्लीज, प्राकृतिक म्हणजे काय डोक्यात फिट पाहिजे. भारताचा भूगोल किती अँगलने अभ्यासायचा ते फिट पाहिजे, मग महाराष्ट्राचा, आणि मग कृषी आणि पर्यावरण. पण पहिले फिजिकल जॉग्राफी नीट अभ्यासणं काय आहे, गरजेचं आहे. फिजिकल जॉग्राफीचं एकदम बेस्ट हे झालं पाहिजे. बरोबर आहे. 150 शब्दात तुमच्या अक्षरावर डिपेंड आहे किती मोठे अक्षर आहे, पण 150 म्हणजे साधारणतः तुमचं हे संपूर्ण पेज येतं. असं A4 साईज असतं ना, इथून दिलेलं, आणि या साईडचं जवळजवळ पाऊण पेज. ओके. अर्ध्याच्या वर जातं, पण डिपेंड युअर वर्डिंग. तुम्हाला तो अंदाज घ्यावा लागेल की रांगेतमध्ये किती शब्द बसतात. 5-10 शब्द मागे पुढे चालतात. 150चे 160 70 चालतात. 150चे 135 40 चालतात. पण 150चे 100 आणि 150चे 200 चालत नाही. जागाच तेवढी दिली आहे, त्यांनी बरोबर जागा दिली असते. स्पेसिस पण कॉपी मॅडम दाखवलं होतं त्यांच्या ह्याच्यात, ते पण लक्षात घ्यायचं आहे. सो जॉग्राफी सिलेबस पहिले लक्षात घ्यायचं. आपण आता जर तुम्ही ऑप्शन जॉग्राफी घेतला ठीक आहे, नसेल घेतला तरी जीएसचा सिलेबस, एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड हाच स्टार्ट पाहिजे. दोनपैकी कुठूनही स्टार्ट केलं चालते. सुरुवातीला स्टार्ट करताना काय केलं पाहिजे, बेसिक काही करून काय केलं पाहिजे, बेसिक बुक्स आणि प्राकृतिकच स्टार्ट झालं पाहिजे. काय सुरू व्हायला पाहिजे पहिले, प्राकृतिक. हा सुद्धा पॉईंट इथं लक्षात घ्या. याच्या पलीकडे दुसरा पॉईंटनी अँगल विचाराने घ्यायचा नाही. इज इट क्लिअर? सो इतकं मोठं जॉग्राफी आहे, किती मोठं आहे बघ, बरोबर ना. आणि तो आता ठीक आहे, मोठाच आहे, बट ऑब्वियस मोठा आहे, कन्सेप्च्युअल आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जरा स्टेट आणि एनसीईआरटी बोर्ड होईल तेव्हा त्यात होईल. फक्त आता मी जेव्हा आपण फाउंडेशनचे आपले लेक्चर्स स्टार्ट होईल भूगोलाचे, त्यात मी फक्त पहिले फिजिकलचे काही लेक्चर्स घेईल, बरोबर ना. मग भारताचे घेईल, मग महाराष्ट्राचे, कृषीचे पण घेईल, ते वेगळे, आणि पर्यावरण त्याला आपण सेक्शन केलेले आहे. ठीक आहे. आपला पूर्ण सिलेबस कव्हर होऊ शकत नाही, आपल्याला फक्त बेस क्लिअर करायचं म्हणजे फाउंडेशन म्हणून. मग तुम्ही फॉर एक्झाम्पल प्राकृतिकचे काही 1-2 टॉपिक मी तुम्हाला समजून सांगेल, ओशनोग्राफीतले समजून सांगेल, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होईल ना, पटकन पुस्तकात स्पीडने जायचं. आणि अकॉर्डिंग टू बुक्सच घेऊन, म्हणजे मी स्टेट बोर्डच समोर घेऊन जाणार आहे. डोंट बॉदर की लगेच एनसीईआरटीची मला गरजच नाही. मी काल पण सांगितलं, आज पण सांग, स्टेट बोर्डांना काम होऊ शकते, माझं तर होऊ शकते भूगोलाचं. बरोबर. सिलेबसला मी मॅच केल्यानंतर तिथं भूगोल आपला क्लिअर होऊ शकतो, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर का एव्हरीबडी? काही शंका आहेत का? विचारा. आता मी जसे टाकून ठेवलं, आपल्याला काय वाचायचं आहे, न्यूजपेपर वाचणं पण कळलं पाहिजे. बघा, एक असं स्टॅटस काढलं, जागतिक साखर उत्पादन भारत अव्वल. भारत म्हणजे ॲग्रिकल्चर आलंच ना आपलं उत्पादन, म्हणजे GS3शी रिलेटेड आहे. भारत का अग्रेसर झाला बघा ना. ब्राझीलमध्ये साखर उत्पादनाची अस्थिरता का आली, जागतिक उत्पादनात साखरेची स्थिती काय, ब्राझील साखर उत्पादन जागतिकचा परिणाम काय, भारत साखर उत्पादन जगात अग्रेसर कसा, ब्राझीलमधील कमी इथेनॉल उत्पादन किती, भारताचं मागील गाळीत हंगाम काय सांगतो, साखर निर्यातीची स्थिती काय. हे जर पॉईंट्स घेतले तुम्हाला ॲडिशनल लिहायला मिळतील ना.
हे लक्षात घ्या. काही कट ऑफ मी याच्यात मुद्दामून टाकले. फॉर एक्झाम्पल निर्यातोन्मुख धोरणाची गरज. निर्यात वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं, तुमचं कृषी उत्पन्न वाढलं पाहिजे ना. आम्ही आता मध्यंतरी ऐकतो कांदा कांदा कांदा, याच्यात काय पडली, वाढ कमी झाली. सर आय एम परस्युइंग द केमिकल इंजिनिअरिंग डिग्री, आय डोंट वॉन्ट माय कोर subjects as optional in UPSC, then which optional subject is suitable for me as well? Easy, that is the geography. मला शतीक्षाने प्रश्न विचारला. शतीक्षा तुला कॉल घ्यावा लागेल, बट ऑब्वियसली इट्स माय सब्जेक्ट. मला सगळं जग, माझं जग भूगोलमयच आहे भाऊ. मला काही गेलं माझ्या घरचे पण म्हणतात बस भूगोलाची उदाहरणं कमी देत जा. ते सगळ्यात आता भूगोल भिनलंच तेवढं मी काय करू. बरोबर, माझा ऑप्शनल तर होताच, माझा पबॅड पण होता पहिला ऑप्शन, सेकंड माझ्या जॉग्राफी होता ॲक्च्युली. पण मग जे कंटिन्यू झालं टीचिंगमध्ये माझ्याकडे वाटायला जॉग्राफी आला किंवा मी टीच करायला सुरुवात केली वगैरे काय केलं तर. पण मी म्हणेल भूगोल हा जिवंत सब्जेक्ट आहे. इतिहास म्हटल्यानंतर तुम्हाला लय आठवत मागं जावं लागेल ना. पॉलिटी पण एक चांगला आहे, पण दॅट इज इंटरेस्टिंग व्हास्ट. भूगोल अंडरस्टँड एकदा झाला तुम्ही काहीतरी लिहू शकता. दॅट इज द कॅपॅसिटी. तर मी तुला सांगेल, पण जेव्हा मी ऑप्शनचं घेईल देन विल गेस. तिथून तू अंदाज घे की ऑप्शनल सब्जेक्ट होईल, तिथून सर लक्षात घ्या. येस सांगतो मी सर, फक्त जॉग्राफीसाठी फाउंडेशन लाव. नाही ना, जॉग्राफीसाठी काय 5 लेक्चर 6 लेक्चरमध्ये तुम्हाला जॉग्राफी फाउंडेशन काय करतील. NCERT तसं नाही होणार. आम्ही म्हणजे जॉग्राफीची एक स्पेशल बॅचेससाठी वेगळी असणार, पण फक्त आत्ता नाही. महाराष्ट्र पाऊस, गेल्या काही वर्षात पावसाचा लहरीपणा खरंच वाढतोय का. अभिजित घोरपडेंचं लोकसत्यातलं एक लेख आहे. मग हा लहरीपणाचं भौगोलिक कारण काय, हे तर महत्त्वाचं आहे ना. तुम्हाला हे करेक्टशीच दिसत आहे. मग असे आपल्याला लेख वाचता आली पाहिजे, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि मी येतो आता बुक्सकडे. तिने मला बुक्स विचारले, मी सांगायचे होते, हे लक्षात घ्यायचं. पहिले मी तुम्हाला सांगेल 5वी, काल पण मी सांगितलं 12वी काय करायचं, कंपल्सरी स्टेट बोर्ड. काल मी सगळी पुस्तकं दाखवली. कालचा व्हिडिओ वाटल्यास वारंवार बघा. आता तुम्हाला तर मी ही टाकणार आहे PDF, ठीक आहे, क्लासच्या याच्यात PDF येईल तुमच्याला. पण माझं म्हणणं काल मी दाखवली ना सगळी पुस्तकं, टॉपिक्स दाखवली, कुठली कुठली टॉपिक्स वाचायची. बरोबर आहे. आणि फक्त इथून पुढचं आपल्याला 11वी आणि 12वीचे NCERT करायचे. पण दॅट इज ॲडव्हान्स लेवल. हे क्लासच्या मुद्द्यानं मिस करून दिले. इट्स अ ॲडव्हान्स लेवल. तुम्हाला सर ठीक आहे सर, याच्यानंतर आम्हाला काही पाहिजे असतील तर मी तुम्हाला 2 ऑथर देतो. आयदर बघा इकडे सौदी सर, लक्षात घ्यायचं आहे, लिखीच्या अनुषंगाने सौदी सर किंवा माजिद हुसेन यांच्या व्यतिरिक्त बाकीचे सगळेच्या सगळे ऑब्जेक्टिव्हचे पुस्तक आहे. लक्षात घ्या. लेखीसाठी NCERT 11वी 12वी. हां कुठले NCERT का? हां NCERT जुनेच आहे सगळे. 2006 पासून NCERT बदललेलंच नाही आहे. NCERT वाटतं की फार बदलायची गरज नाही आहे. बरोबर, 2006चीच एडिशन आहे. ओके, जे तुम्हाला ऑफलाईनला नाही मिळेल तर माझ्याकडे झेरॉक्सला घेऊन जायचे बिंदास. माझ्याकडे सगळे NCERT आहेत. बरोबर, झेरॉक्स घेऊन आणायचे. जर तुम्हाला नाही मिळेल कुठे तर ऑनलाईन बिंदास घेऊन जायचे. फक्त आता जिथे मला शक्य मी ते PDF करून टाकतो. सौदी सरांचं कुठलं तर लक्षात घ्यायचं आहे. सौदी सरांचं तुम्हाला 2 पुस्तकं इथं कामात येईल. एक पहिले भारताचा भूगोल, हा महत्त्वाचा आहे, आणि महाराष्ट्राचं, असे 2 पुस्तक. फिजिकलसाठी सौदी सरांचं काही वाचू नका. फिजिकल तुमचं स्टेट बोर्ड आणि NCERTतनंच फार चांगलं क्लिअर होतं. फिजिकलसाठी एक्स्ट्रा वाचू नका. बरोबर आहे. प्रियंका सर, मला जॉग्राफी घ्यायचं आहे सर. जॉग्राफीसाठी यस 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 यस. ओके, पण मी सांगेल जॉग्राफी ऑप्शन घ्यायचं. माझे लेक्चर चालू होतील. आपण जून एंडला जॉग्राफी ऑप्शन स्टार्ट करू. माझी सरांचं पण बघा, याचं नाव आहे प्राकृतिक भारत. पुस्तकाचं नावच आहे प्राकृतिक भारत. सरांचं एकच पुस्तक आहे सध्या. ओके, माझं बाकी सगळं वर्ल्ड जॉग्राफीचे वगैरे आहे. महाराष्ट्राचं नाही आहे, पण माझं दुसऱ्या सरांचं प्राकृतिक भारत. दोघे बेटर आहे. दोन्ही UPSCचे मटेरियल्स आहेत. म्हणजे सगळं सिलेबस कव्हर करणारा व्यक्ती पाहिजे ना आपल्याला. बाकीचे नाही, बाकीचे जे भूगोलाची चांगलीच पुस्तक आहे, पण ते ऑब्जेक्टिव्हचे वे नाही आहे. इन्फॉर्मेशन तुम्हाला इन्फॉर्मेशन नाही पाहिजे, तुम्हाला डेटा असा पाहिजे, तो ऐकल्यानंतर थोडं वाचून लिहिता एक्सप्रेस करता आला पाहिजे. दॅट इज अवर रिक्वायरमेंट. म्हणून पहिले यालाच भर द्यायचा, याच्यावर प्रश्नाची उत्तर लिहायची प्रॅक्टिस करायची. मग आपल्याला समस्या आपल्याला काय कमी पडते, मग देन गो विथ दिस बुक्स. इज इट क्लिअर एव्हरीबडी? ओके, मग एक 15 मिनिटचा ब्रेक असेल. 15 मिनिट ब्रेकनंतर इकॉनॉमीचं सर लेक्चर स्टार्ट करतील. ठीक आहे, आज तुम्ही थोडंसं हे असेल, तुम्ही तुम्हाला टेबल देतो, कम्फर्टेबल बसा, ब्रेक घ्या 15 मिनिटाचा, आणि परत कम्फर्टेबल इकॉनॉमी स्टार्ट होईल. इकॉनॉमीचं आता बस्के सरांचं 3:45 डॉट लेक्चर चालू होईल. इकॉनॉमीचं इंट्रोडक्शन, इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. सरांचं स्वतःचं पुस्तक पण आहे. बस्के सरांचं पण पुस्तक आहे. सर सांगते, मी त्यांना म्हटलं तुम्ही दाखवा पुस्तक डायरेक्ट, पण सर आणत नाही शक्यतो, पण मी देतो माझ्याजवळचं. फार बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून दिले. कारण आता मला भूगोलाला 5वी पासून देता येत नाही, इकॉनॉमीला कुठं 5वी पासून पुस्तक आहे, डायरेक्ट 10वीत आहे, तुम्हाला 11वीचं आहे. बरोबर ना? पण ते पुस्तक आणि अशा गोष्टी तुम्ही इथं करा. नेक्स्ट लेक्चर आपलं डॉट 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 कशाला, हा भूगोल कृषी. सध्या ते जुन्या सिलेबसचा आहे मोनिका, जुना सिलेबस, अँड दिस इज द ऑब्जेक्टिव्ह सिलेबस. अंटिल सर रिवाईज करत नाही आपण त्याला ऑब्जेक्ट डिस्क्रिप्टिव्हला बघू शकणार नाही. हा सुद्धा पॉईंट इथं लक्षात घ्यायचा आहे.
4:45ला परत दुसरं लेक्चर इकॉनॉमीचं स्टार्ट होईल, हे इथे लक्षात घ्या. आणि उद्या असणारा तुमचा विषय तो पण इथे मी सांगून ठेवतो लिस्ट म्हणून. उद्या काय आहे, इतिहास आणि सामान्य विज्ञान हा एक भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. आणि असणारं तुमचा अर्थव्यवस्थाला स्टार्ट होईल. देन उद्या इतिहास सेम देसले सर अँड देर इज अ सामान्य विज्ञान. म्हणजे मेन 5 समजले किंवा आपलं टॉपिक स्टार्ट होतील. इज इट क्लिअर? हे लक्षात घ्यायचं आहे. सो मी थांबतो आता इथे. एक 15 मिनिटं ब्रेक नंतर सरांचं लेक्चर चालू होईल, म्हणजे वेळेत संपेल पुढच्या ह्याच्यात. हा पण लक्षात घ्यायचा आहे. माजिद अमित हुसेन नाही, माजिद हुसेन, अमित हुसेन नाही. इट्स अ माजिद हुसेन. माजिद हुसेन प्रियंका. ओके, हे लक्षात घ्या. चला परत भेटूया 4:45ला. थँक्यू सो मच. मी थांबतोय.